नमस्कार. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जो व्हिडिओ शेअर केला होता, आय होप तो सगळ्यांना दिसला असेल. त्याचा ऑडिओ थोडासा लो आहे असं कोणाचं तरी आला, सो बघूयात आम्ही. आय विल फिक्स दॅट. पण पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आजच्या आपल्या मंथली प्ले रिडिंग, जे आपलं नाट्य वाचनाचा इव्हेंट असतो त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचं जे स्क्रिप्ट आहे हे एक क्लासिक स्क्रिप्ट ज्याला म्हटलं जातं थिएटर लँग्वेजेस मध्ये, तसं स्क्रिप्ट आहे. का ओरिजिनल ग्रीक संहितेवरून मग त्याचे बरेचसे इंग्रजी अनुवाद आणि मग त्याच्यानंतर बरेचसे वेस्टर्न स्टेजवर त्याचे खूप सारे व्हर्जन्स आणि खूप सारे शोध झाले होते. मराठीमध्ये पण त्याचे बरेचसे प्रयोग किंवा भाषांतर झाले होते बऱ्याच लोकांनी. जर पुलंचं ऐकलं असेल तर पुलंनी एक राजा वयाधी पैस म्हणून एक हे केलं होतं, तर ते पण बऱ्याच लोकांना माहिती असतं. परंतु हे जे पर्टिक्युलर व्हर्जन आहे हे सदानंद रेगेंनी लिहिलेलं रूपांतर केलेलं, नाट्य रूपांतर केलेलं हे स्क्रिप्ट आहे. आणि आज आपल्या पुढे जी टीम सादर करणार आहे त्याचं दिग्दर्शन केलं त्या संहितेचं आनंद गाणेकर यांनी. सो आपले नेहमीचेच रूल, आता सगळ्यांचे माईक्स आणि ऑडिओ हे बंद आहेत. फक्त जे परफॉर्मर्स आहेत त्यांचेच माईक्स आणि व्हिडिओज त्यांना ऑन करता येतील. आपण साधारण 90 ते 95 मिनिटाचं नाटक आहे अंदाजे. तेवढा वेळ परफॉर्मन्स होईल आणि मग त्याच्यानंतर आपण सगळ्यांचे माईक्स ओपन करू. झूमची रेज हँड फीचर वापरा आणि मला कळवा किंवा चॅटमध्ये कळवा जर तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेस तेव्हा, आणि मी एकेकाचा माईक ऑन करेलच आणि मग त्यावेळेस तुम्ही तुमचा अभिप्राय फीडबॅक आम्हाला देऊ शकता. सो सुरुवात करूया. कला सादर करीत आहे सदानंद रेगे लिखित आणि आनंद घाणेकर दिग्दर्शित राजा इडिपस. थीब्स नगरीतील राजगृह. राजगृहासमोरील प्रांगणात असलेल्या यज्ञवेदी भोवती नगरातील पौरजन प्रार्थनेसाठी जमले आहेत. मधल्या प्रवेशद्वारातून राजा इडिपस आपल्या परिवारासह येतो. माझ्या लेकरांनो, कॅडमसच्या प्राचीन वंशवृक्षातील हे नव्या रक्तबिंदूंनो, कशाला तुम्ही सारे या यज्ञवेदी भोवती जमला आहात? आज हा प्रार्थनेचा थाट कशासाठी मांडला आहात? या पानांच्या डहाळ्या, हे फुलांचे गुच्छ, हा धूप दरवळणारा नगरीच्या दशा दिशातून कशासाठी हा सारा प्रपंच? असली कसली वेदना भगभक्ती आहे तुमच्या मनाच्या कणाकणातून? कसल्या गूढ दुःखाचा काटा फाडीत आहे तुमच्या हृदयाचा कोश? मी इडिपस, तुमचा नृपती, आलो आहे जातीनिशी तुमची वेदना जाणून घेण्यासाठी. त्रिखंड व्यापून राहिली आहे अखंड कीर्ती तुमच्या या राजाची, मला सांगा. आचार्य, वडीलकीच्या नात्यानं या पौरजनांचं प्रतिनिधित्व तुम्ही करावं अशी विनंती आहे. बोला, असं काय अघटित घडलं आहे? असली कसली भीती तुम्हाला ग्रासून राहिली आहे? असं काय तुम्हाला हवं आहे की ज्यासाठी धरणं धरून बसावं तुम्ही देवाच्या दारी? असेल शक्य तेवढं करीन मी तुमच्यासाठी. स्वामीन, महाराजाधिराज, ओठ पिळला तर दूध गळेल अशा कोवळ्या युवकापासून वार्धक्याच्या ओझ्याखाली वाकलेल्या वृद्धांपर्यंत आम्ही सारे तुमचे प्रजाजन जमलो तिथं केव्हापासून. इथं जमलेल्यात माझ्यासारखे पुरोहित आहेत, तशी निवडक तरुण मंडळीही आहेत. इथल्याप्रमाणे जमली आहेत माणसं बाजार हाटात, देवळा रावळात, नदीच्या घाटावर. आमच्याप्रमाणेच त्यांच्याही हातात आहेत पानांच्या डहाळ्या. इथल्याप्रमाणेच तिथेही उमलल्या आहेत धुपाच्या मंद कळ्या. या नगरीवर ओढवलेली आपत्ती पाहताच आहात तुम्ही तुमच्या डोळ्यांनी. मरणाच्या एका विराट लाटेच्या विळख्यात सापडली सारी नगरी. मरणाची विराट कराल प्रलय लाट, कोणीही वाचू शकलेला नाही तिच्या कचाट्यातून. या सुवासिनी भूमीचा कण कण टाकलाय व्यापून मरणानं. इथल्या कुरणावर पडलंय आवरण मरणाचं.
अहो, आमच्या स्त्री वंशाच्या गर्भागर्भातून झुलतंय सावट या मरणाचं. व्याधी उपाधींचा दैत्य तोडतोय तिचे लचके, करू पाहतोय निर्वंश कॅडमसचा. आक्रोशाच्या थराखाली नरकाची वाट भिजते. म्हणून पदर पसरून उभे होत आम्ही आज आपणापुढे. आपणास आम्ही देवांशी तुल्यबल मानतो म्हणून नव्हे, तर अतिमानवी दुष्शक्तींची झुंज देऊन अजिंक्य राहणारे आपण नरपुंगवा आहात म्हणून. आम्हाला चांगलं स्मरतंय, अशाच एका दुष्शक्तीच्या विपत्तीतून तुम्ही या नगरीची मुक्तता केली होती. तेव्हा या नगरीत तुम्ही नव्यानंच आला होतात. हे महाराजाधिराजा, आज पुन्हा आम्ही आपल्या दारी आलो आहोत, आपल्या सहाय्याची याचना करण्यासाठी. देव मानव दाखवू शकतील अशा कोणत्याही मार्गानं करावा आपण आम्हाला या संकटातून मुक्त. हे महामानवा, आमच्या जीवनातील शुभ आपण आम्हाला पुन्हा प्राप्त करून द्यावं. मागील वेळी ज्या नक्षत्राच्या प्रकाशात आपण आमचं सौभाग्य खुलवलं, त्याच नक्षत्राच्या प्रकाशातून याही वेळी आपण आम्हाला सोन्याचा दिवस दाखवा. आज आपण आमचे अधिपती आहात. आमच्या या सम्राटाला मातीमोल झालेल्या रित्या नगरीवर राज्य करणं आवडेल. ज्या नगरीत नागरिक नाहीत, ज्या नगरीत जीवनाचा मागमूसही नाही, अशा नगरीचा नृपती होणं आपल्याला खात्रीनं रुचणार नाही. माझ्या लेकरांनो, तुम्ही किती दुःख भोगत आहात याची पूर्ण जाणीव आहे मला. माझ्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत हेही चांगलं माहितीये मला. तुमच्या या वेदना पाहून माझ्या इतकं दुःख कुणालाही होत नसेल. तुमची ही असंख्य दुःख, तुमच्या या नानाविध व्याधी, तुमचं प्रत्येकाचं दुःख निराळं आहे. पण माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. माझ्या दुःखांबरोबर मी तुमचीही दुःख अंतःकरणापासून झेलीत आलो आहे. यापुढेही ती झेलीत राहणार आहे. तुम्हाला दुःखी पाहून रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. डोळ्यातून झरणारा अश्रूंचा प्रवाह थांबत नाही. विवंचनांच्या अनंत वाटांवरून एकसारखा मी भटकत असतो वैराण. तुम्ही म्हणाल, ठीक आहे, नसेल लागत रात्र रात्र डोळ्याला डोळा, नसेल रीता होत कधीही अश्रूंचा पेला, असशील भटकत वैराण विवंचनांच्या अनंत वाटांवरून, आम्हाला काय त्याचं. पण माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. तुमच्यावर ओढवलेल्या ह्या आपत्ती संबंधी आजवर मी काहीच केलं नाही अशी तुमची कल्पना असेल तर ती चूक आहे. जिच्यामुळं आशेला काही जागा वाटावी अशी एक गोष्ट मी आधीच केली आहे. माझा शालक क्रिऑन याला देवलोकी पाठवून सांगितलं आहे विचारायला की माझा कोणता शब्द, माझी कोणती कृती करू शकेल मुक्त या नगरीला. खरं म्हणजे इतक्यात हवा होता तो परत यायला. अजून तो कसा आला नाही ह्याचीच काळजी लागली आहे मला. क्रिऑन परत येईल तेव्हा देवांचा काय तो आदेश घेऊनच येईल आणि त्या आदेशानुसार करावयाची कृती मी अवश्य करीन. तथास्तु. देव करो आणि तसं होवो. कोण येत आहे हे? येणारे लोक हात करीत आहेत. बहुधा क्रेयॉन महाराज असावेत ते. हो, नक्कीच तेच. तोच. त्याचा चेहराही दिसतो आहे हसरा. काही सुवार्ता आणली असेल का त्यानं? मला तरी त्याविषयी काही संदेह वाटत नाही. त्यांच्या मुकुटात खोवलेले ते फुलांचे तुरे ते तरी दुसरं काय दर्शवतात? खरं काय ते कळेलच आता. हा, काय? काही सुवार्ता? देवलोकीचा काही आदेश? नुसती वार्ता नाही, सुवार्ता आहे. सारं काही व्यवस्थित घडलं तर वाईटातून निष्पन्न होणारे चांगलं. बोल बोल बोल, काय बोलायचंय ते लवकर बोल. आशा आणि भीती यांच्या धरू नकोस मला धारेवर. या सर्वांसमोरच सांगू? त्यापेक्षा आपण प्रासादातच जाऊया. नको, इथेच सांग, सर्वांसमोर. यांचं माझं दुःख आता एकच आहे. या दुःखाचं महत्व माझ्या प्राणांपेक्षा कितीतरी अधिक आहे. देवलोकीचा आदेश असा आहे की एक अमंगळ घटना या राज्याच्या भूमीत अंकुरली आहे आणि तिनंच केली अपवित्र या साम्राज्याची माती. हिच्या मुळालाच नाही घातला गेला हा, तर जवळ येऊन ठेपलाच समजा सर्वांचा सर्वनाश.
कसली अमंगळ घटना? आणि कसलं प्रायश्चित्त घ्यायचं आम्ही तिला उखडून टाकण्यासाठी? तिच्या मुळाशी आहे जी कोणी व्यक्ती, तिला घालवायचं या नगरीच्या वेशी पार. तसं केलं तरच तीपासून मिळेल आपणास मुक्ती. नाहीतर नाहीतर या भूमीवर वाहावं लागेल रक्त. कारण ही अमंगळ घटना या नगरीच्या भूमीत अंकुरली रक्ताच्या सिंचनानं. कसलं रक्त? कुणाचं रक्त? या भूमीच्या मातीत शकुनाची ही विषवेल वाढली कुणाच्या रक्तात? या साम्राज्याच्या राजाच्या रक्तात. आपण सिंहासनावर येण्यापूर्वी ज्याचं होतं त्यावर स्वामित्व, त्या लायसच्या रक्तात. लायस? प्रत्यक्ष असा कधीच पाहिला नाही मी त्याला. एका हत्याकांडात झाला होता तो लक्ष. देवांच्या आदेशाचा अर्थ दिसतो आहे तो असा: योग्य ते शासन झालंच पाहिजे लायसच्या मारेकऱ्याला. पण या मारेकऱ्याला आता शोधायचं कुठं? ज्याच्या खुणा पार पुसून गेल्या आहेत त्या अपकृत्याचा आता मागोवा घ्यायचा कुठं? इथंच देवांचा आदेश आहे, शोध करा म्हणजे आपोआप सापडेल. लायसची हत्या कुठं झाली? तो प्रासादात असताना की दुसरीकडे कुठे? की प्रवासात असताना परराष्ट्राच्या दौऱ्यावर? इथून तो निघाला तीर्थाटनाला जातो म्हणून सांगून. तेच तेच त्याचं अखेरचं दर्शन. पण त्याच्या परिवारातील एकानी खरा प्रकार काय घडला ते पाहिलं नाही. कुणीच नाही, कारण त्यातलं जिवंत कुणीच परत आलं नाही. नाही म्हणायला होता एक जण, भयाने ज्यानं केलं होतं तिथून पलायन. त्याच्या सांगण्याप्रमाणे काय काय होतं त्याचं सांगणं? एखादा लहानसा जरी दुवा मिळाला त्याच्या निवेदनात तरी तो पापकर्मी येऊ शकेल आपल्या हातात. तो म्हणाला, दरोडेखोरांच्या एका टोळीनं त्यांच्यावर अकस्मात हल्ला केला आणि झालेल्या चकमकीत राजासहित राजपथकातील एकूण 1 जण मारला गेला. दरोडेखोरांना आपणहून असलं धाडस करवणार नाही. कुणीतरी त्यांना पैसे चारले असावेत. तीही शक्यता होती. पण तसं असतं तर नंतरच्या गडबडीत मारेकऱ्यांचे मुर्दे पाडायला कोणीतरी आलाच असतं पुढे. कसली गडबड? एवढी मोठी थोडीच होती ती जी मुळं अशक्य होऊन बसावी एका अमानुष रादवदाची संपूर्ण चौकशी. त्यात सुमारास वाळवंटेतील देवतेने आम्हाला घातलं अजोड कोड. त्यामुळे वेळच मिळाला नाही आम्हाला लक्ष द्यायला दुसऱ्या कुठल्याच प्रश्नाकडे. ठीक आहे, पुन्हा आरंभ करू पहिल्यापासून. सारं काही उजेडात आणू. देवांनी आदेश देऊन दिली आम्हाला जाणीव करून मृतासंबंधी आमच्या कर्तव्याची. अन आलास तो आदेश घेऊन तू जातीनिशी म्हणून देवांबरोबरच तुझेही आहोत आम्ही ऋणी. देवादेशाच्या कार्यात मी आनंदाने सहभागी होईन. लायसच्या मारेकऱ्याचा मागोवा घेण्यात केवळ त्याच्यावरचाच कलंक नाहीसा करणार नसून माझ्यावरचाही कलंक काढणार आहे मी धुवून. लायसचा हा अज्ञात मारेकरी यापुढे माझ्याही जीवावर उठेल कदाचित, आणि म्हणून लायसची सेवा करण्यात मी स्वतःचीही सेवा केल्यासारखं होणार आहे. तर पौरजन हो, आता तुम्ही चला आणि राज्यातील सर्व नागरिकांना कळवा की त्यांच्यासाठी सर्व काही मी करीन. देवांचं सहाय्य असल्यानंतर जगायचं तर सन्मानानं जगू, नाहीतर खुशाल मातीत मिळून जाऊ. चला तर आता ज्यासाठी आलो होतो आपण ते देण्याचं आश्वासन दिलंय राजाधिराजानं. देवलोकीहून आदेश आला म्हणून परमेश्वराला अभिवादन करू करू त्याची प्रार्थना. हे प्रभो, वेळ प्रसंगी स्वतःच येऊन दे तू आम्हाला अभय. ही आमची प्रकाशनगरी. हिच्या आकाशी आज घुमते आहे देवलोकीची दिव्य वैखरी. पण हिच्या गर्भी दडलेल्याची भीती आमच्या हृदयाचे लचके तोडतीये. परमेश्वरा, आता काही नवं घडवणार आहेस का तू?
की तेच ऋतुचक्रासारखं पुन्हा पुन्हा फिरणारं जुनं पुराण? बोल हे हिरणमया, अमृत शब्दा, कर भांडारे तुझ्या शक्तीची सताड उघडी. फुलं हुताग्नी या व्याधींचा, या दुःखाचा, या आर्ताचा, या अग्नीची दीक्षा देऊन याच क्षणी कर आम्हाला विमुक्त. या नगरीच्या वेशीवरती चालले आहे प्रलयकालाचे तांडव, शब्दा पलीकडच्या दुःखाचे. व्याधींचा वेताळ ओरबाडतोय मांस आमच्या अस्थींवरचे. त्याचा घासून घासून प्राण सोडतायत धन्वंतरी. पंख ताठरून चोच वासून तडफडत पडलीय धरित्रीची पक्षीण. नगरीच्या तटबंदींना वेढा पडलाय जन्माला येणाऱ्या वांस वेदनांचा. इथल्या वाटे वाटेवर सडा पडलाय नुसता मरणाचा. मेलेल्यासाठी कुणी रडत नाही आणि गेलेल्यासाठी कुणी झुरत नाही. माता मागता आहेत मुलांना प्राणांचे दान. हे देवा, ऐक 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 त्यांचं क्रंदन. ऐक आमची प्रार्थना नीट कान देऊन अन दे आम्हाला अभयदान. भडकला आहे भवताली विपत्तींचा वणवा. व्यापून टाकल्या आहेत मृत्यूनं इथल्या साऱ्या दिशा. भिडते आहे तरवारीला तरवार आणि रात्रीच्या वेदनेतून उगवतो आहे जखमी दिवस. हे देवा, हे देवा, कोसळू दे तुझी वीज घेऊन वज्राचं दुर्जय चक्र. अन होऊ दे एकदा अमृताची मरणावर मात. तुमची प्रार्थना तुम्ही केली आहात आणि आवश्यक ते सहाय्य मिळाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. आणि सांगेन ती योजना स्वीकाराल तर खात्रीनं मिळेल तुमच्या प्रार्थनेला अचूक उत्तर, अनंत मुक्ती. जे काही घडलं आहे ते आहे मला संपूर्णपणे अज्ञात. जे काही माझ्या कानावर आलं आहे तेवढंच मला माहितीये. पौरजनांनो, तुमच्यात नव्यानंच आलेला एक नागरिक म्हणून करतो आहे हे मी तुम्हाला आवाहन. जर कुणाला माहिती असेल कुणी केली आहे लायसची ती क्रूर हत्या, या क्षणी पुढे येऊन करावं जाहीर त्यांनी त्याचं नाव. ज्याचं मन खात असेल त्यानं व्हावं पुढं आणि करावं मान्य आपलं अपकृत्य. अपराधी आपणहून स्वाधीन झाला तर कितीतरी कमी शिक्षा होईल त्याला. फार तर जावं लागेल फक्त या नगरीच्या वेशी बाहेर. नसेल तुमच्यातील तो पापकर्मी तर तसं सांगा. जो करील हे काम त्याला मिळेल माझ्याकडून इनाम आणि त्याबरोबरच तुम्हा साऱ्यांचेच धन्यवाद. पण जर का तुम्ही असेच स्तब्धता धरून राहिलात आणि जर का आलं माग पुढं उघडकीला की लपवीत आहात तुम्ही त्या पाप करण्याला, तर ऐका, मिळेल ही शिक्षा त्याला. कुणीही असो तो, त्याला नाही मिळणार कुठं थारा कुठं निवारा. माझ्या राज्याच्या सीमेच्या आत त्याला नाही मिळणार कुणाची संगत कुणाचा सहवास. नाही करता येणार त्याला यज्ञ याग, नाही घेता येणार विषयोपभोग. पुरा पुरा उठविला जाईल तो माणसातून समाजातून जगातून. इथल्या साऱ्या घरांची दारं राहतील त्याला कायमची मिटलेली. देववाणी हे बोलून चुकली आहे. राजा लायसच्या मारेकऱ्याला ही शिक्षा मिळणं अटळ आहे. ती त्याला देणं हे माझं कर्तव्य आहे. या प्राक्तनातून तुमची सुटका नाही तशी माझीही नाही. जाणून बुजून मी आश्रय दिला जर आज अज्ञात असलेल्या या अत्याचाराला, तर मलाही ही शिक्षा स्वीकारावी लागेल. या शापवाणीचे परिणाम भोगावे लागतील. अपराध्याला शासन हे दिलं गेलंच पाहिजे. ते दिलं जातंय की नाही हे पाहणं आहे तुमचं कर्तव्य. त्या कर्तव्याने बांधले गेला आहात तुम्ही माझ्याशी, आपल्या संकटग्रस्त देशाशी, देवाशी. आश्चर्य वाटतं मला याचं की देवलोकीचा तसा स्पष्ट आदेश असूनही या बाबतीत आजवर प्रायश्चित्त घेतलं गेलं नाही. लायस हा फक्त तुमचा राजाच नव्हता, तो एक महान पुरुषही होता. यापूर्वीच घेतला जायला हवा होता शेवटपर्यंत त्याच्या वधाचा वेध. असो, झालं गेलं होऊन गेलं. आज अधिष्ठित झालो आहे मी त्याच्या सिंहासनावर.
निजतो आहे मी त्याच्या शय्येवर. आज माझी शुभांगी झालेली त्याची अर्धांगी करते आहे माझ्यासह शय्या त्याच मंचकावर. लायस पासून झाली असती तिला संतती तर मिळाला असता आपणास अधिकच जवळ आणणारा एक दुवा. पण तसं व्हायचं नव्हतं. त्या अघटित घटनेतच त्यांचं मरण होतं. प्रत्यक्ष माझ्या पित्याच्या हत्येचा मी घेतला असता तसा सूड लायसचाही मरणाचा घ्यायचं मी ठरवलं आहे. पडेल वेळ तर करीन मी एक आकाश पाताळ, पण नाही घेणार विश्रांती त्याच्या मारेकऱ्याचा मागोवा घेतल्याशिवाय. आपणा सर्वांचं ते ऋण आहे. तुमचं आहे तसं माझं आहे, माझं आहे तसं तुमचं आहे. ते ऋण मानणार नाही. त्यांच्यावर दैवी प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची जमीन ओसाड होईल, त्यांची स्त्री निपुत्रिक बनेल. आज सर्वांवर ओढवलेल्या विपत्तीपेक्षाही महाभयंकर आपत्ती अंतापर्यंत त्याचा पाठलाग करीत राहील. हे राजाधिराज, ऐकली या कानांनी तुझी शापवाणी. म्हणूनच पुढं होऊन करतो आहे हा धीर प्रकटपणे सांगण्याचा की मी नाही राजा लायसचा मारेकरी. कोण असेल ते मला माहीत नाही, पण देवाकडून आला आहे हा आदेश आपणाकडे. त्याआधी तेच सांगू शकतील या अघोर कृत्याचं पाप जातं कुणाकडे ते. खरं आहे, पण एखाद्या देवाला त्यांच्या मनाविरुद्ध बोलायला लावणं हे मानवी शक्ती बाहेरच आहे. तेरेसियास करवी करून घेता येण्यासारखं आहे हे काम. भूलोकावरील कोणाही व्यक्तीपेक्षा अधिक जवळ वाटतात ते देवांना. आपल्या शोधात त्यांचंच सहाय्य मोलाचं ठरेल. ते माझ्या लक्षात आलंच होतं. क्रिऑनच्या सांगण्यावरून 2 निमंत्रणे पाठवली आहेत मी त्यांना. वास्तविक यायला हवे होते ते एवानं. राजा लायसच्या हत्येसंबंधात आम्ही आणखीही ऐकतो अनेक गोष्टी, पण त्या आहेत केवळ ऐकीव. कोणत्या गोष्टी? असं म्हणतात की काही वाटसरूंनीच टाकला त्याच्या अंगावर हात. माझ्याही आलं आहे असं ऐकण्यात, पण त्याला साक्षीदार कुठे आहेत? तुझी शापवाणी ऐकूनही तो पापी पुढं होत नसेल तर त्याच्यासारखा निर्भीड तोच म्हणावा लागेल. जो माघार घेत नाही असलं घोर कृत्य करायला, तो माझ्या शब्दांना बसला आहे थोडीच भीक घालायला. त्याचा लावू शकेल शोध अशी एकच व्यक्ती आहे या जगात अस्तित्वात. त्या एकाच व्यक्तीत वावरता आहे मूर्तिमंत सत्य. ती पहा, ती व्यक्ती इकडेच येते आहे, अंध ऋषी तेरेसियास. ऋषीवर्य, आपल्या बुद्धीच्या कक्षेबाहेर नाही कुठलंच ज्ञान, याचं पूर्ण आहे आम्हाला भान. अपौरुषेय वेदांपासून भौतिक शास्त्रापर्यंतच्या ज्ञानाची सरस्वती करते आहे आपल्या रचनेवर नर्तन. डोळ्यांनी नसलं आपल्याला दिसत तरी राज्यावर कोसळलेल्या आपत्तीपेक्षाही प्रत्यक्ष पाहण्याचं सामर्थ्य खचितच आहे आपल्या अंतचक्षुत. या संकट समयी मार्गदर्शनाच्या अपेक्षेने पाहत आहोत आम्ही आपणाकडे. दूत पाठविला होता मी देवाकडे, हे आलंच असेल आपल्या कानी. त्या दूताकरवी बोलली आहे त्यांची वाणी. ज्यांच्या हातून घडली आहे राजा लायसची हत्या, त्यांना शिक्षा दिल्यानंच देहांताची व वनवासाची होणार आहे सुटका ह्या घोर आपत्तीतून राज्याची. आमच्या ह्या कार्यात हवा आहे आम्हाला तुमच्या सहाय्याचा हात. त्यात तुमचं कल्याण आहे तसंच राज्याचंही आहे. मृत्यूच्या सावलीत तडफडत आम्ही पडलेले आहोत. याल न धावून तुम्ही आमच्या सहाय्यासाठी? जाणतच आहात आपण की वेळ प्रसंगी सर्व शक्ती एकवटून देश बांधवांच्या सहाय्याला धावून येण्यासारखं ह्या पृथ्वी तलावर दुसरं पुण्यकृत्य नाही. राजा, किती सुंदर बोललास. ज्यावेळी शहाणपणाचं नसतं दाखविणं शहाणपणा, त्यावेळी तो दाखविणं यासारखा नसतो दुसरा मूर्खपणा. पण ह्याची जाणीव असून आज मी आलो इथवर, हा माझाच नव्हे का वेडेपणा? पण पण असं का बोलता आहात आपण? मला आश्रमात परत जाऊ दे. तेच सोयीचं होईल तुलाही आणि मलाही. ऋषीवर्य, नीट विचार करा. तुम्ही उत्तर द्यायचं टाळीत आहात हे ध्यानात घ्या.
राज्याबद्दल तुमच्या मनात निष्ठा नसल्याचा तर हा पुरावा नव्हे. राजा, तुझ्या या बोलण्यातून काय निष्पन्न होणार आहे ते मला स्पष्ट दिसते आहे. आणि म्हणूनच एक एक शब्द मी जपून बोलतो आहे. तुम्हाला यातलं काही माहिती असेल तर स्पष्ट बोला. एवढी भिक्षा तुम्ही घालायलाच हवी आम्हा सर्वांना. नाही, तुम्हा सर्वांच्या आत्म्याला ज्ञात असलेला अज्ञाताचा पेला उघडा करायची माझी इच्छा नाही. काय? जे आहे आपणास ज्ञात ते नाही तुम्ही आम्हाला सांगणार? असा आमच्याशी विद्रोह करणार? असा या साम्राज्याचा सर्वनाश पाहणार? राजा, तू अधिक काही विचारू नये नि मी काही सांगू नये. तुझा सर्वनाश होऊ नये, तसाच तो माझाही मला होऊ द्यायचा नाही. निरर्थक आहे ते, मी काही सांगणार नाही. काहीच नाही? अरे उद्धटा, नीचा, पाषाणही उठेल चवताळून तुझे हे उर्मट शब्द ऐकून. काहीच सांगणार नाहीस काय? अगदी अखेरपर्यंत आपला हटवा तू सोडणार नाहीस तर? उगाच माझ्यावर ठपका ठेवू नकोस. आधी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहा. ऐका, ऐका पौरजन हो, ही उद्धट वाणी ऐका. राष्ट्राचा असा अपमान करू पाहणाऱ्याच्या औद्धत्यानं संत पुरुषांना सुद्धा संताप आल्याशिवाय राहणार नाही. बोललोच नाही मी काही, तरी जे घडू घातलंय ते घडणारच आहे. जे घडायचं आहे ते सांगणं हाच तर तुझा व्यवसाय आहे. नाही, एक शब्दही नाही माझ्या तोंडून बाहेर पडणार. संतापायचं असेल तेवढं खुशाल संतापून घे. ते तर मी करीनच, पण माझं मनही मी सताड उघड करणार आहे. आणि माझं मन मला सांगतंय की राजा लायसच्या हत्याकांडात तुझा हात आहे. प्रत्यक्ष हत्या नसली घडली तुझ्या हातून तरी त्या मागील प्रेरणा तुझी आहे. आणि तू जर असतास डोळ्यांनी धड तर याही पुढे जाऊन केलं असतं जग जाहीर मी की घडली आहे तुझ्याच हातून लायसची अमानुष हत्या. असं तर मग ऐक, नीट कान देऊन ऐक. जी शापवाणी ह्या क्षणी प्रगटली आहे तुझ्या मुखातून, तिचा बळी होणार आहेस तूच, केवळ तूच. या साम्राज्याला लागलेला एक कलंक आहेस तू. अजूनही औद्धत्य, उद्दामपणा, एवढा निर्लज्जपणा, याचे काहीच परिणाम नाही भोगावे लागणार असं तुला वाटतंय? हं. केव्हाच झालो आहे मी विमुक्त या असल्या परिणामापासून. आता माझं समर्थन करील ते एक सत्यच. कुणाची आहे ही करणी? ही तर नाही अद्रष्टाची भविष्यवाणी? घेतली आहे तुझ्याकडून मी ही दीक्षा. इच्छेविरुद्ध बोलायला लावली आहेस मला तू ही अभद्र भाषा. मग पुन्हा एकदा ऐकू द्या, उगाच संशय नको मनाला. का? नीट ऐकली नाहीस मगाशी? पुन्हा एकदा ऐकू दे. अद्रष्टाची ती वाणी स्पष्टपणे ऐकू दे. मनातला संशय झडून जाऊ दे. ऐक तर, ज्याच्या शोधात तू आहेस तो राजा लायसचा मारेकरी तूच आहेस. पुन्हा एकदा तू हे बोलला आहेस, पण लक्षात ठेव करावा लागेल तुला याचा पश्चाताप. आणखी काही ऐकायचं आहे? तुझ्या क्रोधाग्नीला काही खाद्य हवं आहे? बोल बोल, खुशाल बोल. बोलायचं असेल तेवढं बोल. जिच्यावर तुझं अपार प्रेम आहे तिच्याशी असलेले तुझे संबंध पापी स्वरूपाचे आहेत. केवळ अज्ञानामुळेच या सर्वनाशाच्या भोवऱ्यात तू वावरतो आहेस. आत्मविश्वासपूर्वक बोलू शकतोस तू हे? अर्थात, सत्यात काही सामर्थ्य असेल तर. सत्यात सामर्थ्य आहेच, पण ते तुझ्यासाठी नव्हे, समजलास? अरे निर्लज्ज, निर्बुद्ध, डोळे फुटक्या, मूर्खा, नीचा. आज येता आहेत जे शब्द तुझ्या मुखाबाहेर तेच अखेर उलटणार आहेत तुझ्यावर. अहो रात्र अंधारात खितपत पडलेला तू माझ्यासारख्या प्रकाशात वावरणाऱ्याला एवढा सुद्धा अपाय तू करू शकणार नाहीस. ते काम माझं नव्हे. बोलून चुकली आहे जे देवांची रसना, त्याप्रमाणे घडून येणारच घडायच्या त्या घटना. क्रियॉन, म्हणजे लायसच्या हत्येचं अघोर कर्म जर घडलं नसेल तुझ्या हातून तर यानंच ते केलं नसेल? हा, तुझा वैरी तूच आहेस.
तूच आहेस, केवळ तूच. बुद्धी, संपत्ती आणि राजपद यांच्या मागे असूयेनं नेहमीच लागलं पाहिजे का हात धुवून या जीवन स्पर्धेत? तसं नसतं तर आजवर माझा मित्र असलेला हा क्रियॉन का टाकू लागला असता माझ्या विरुद्ध असा पवित्र फसवा? का वळली असती याची दुष्टदृष्टी आपणहून माझ्या प्रत चालत आलेल्या या वैशालीच्या राजपदावर? तेरेसियास, असशील तू द्रष्टा, पण आम्हाला काय त्याचं? माग एकदा आलं होतं असंच दुर्दैव या नगरीवर, तेव्हा कुठं गेला होतास तू? तेव्हा कुठं गेला होता तुझा मुक्तीचा संदेश? त्यावेळी धावून यावं लागलं होतं मलाच, तुझ्यासारखा सर्वज्ञ द्रष्टा ऋषी असूनही. आठवतंय का? मी एक यक्कश्चित अज्ञानी जीव, त्यावेळी मीच केलं होतं मुक्त या नगरीला त्या विपत्तीतून. तुझ्यासारखी नव्हती अंतर्दृष्टी मला, होती साधीच दूरदृष्टी. मला माहितीये माझ्या राजपदाचा काटा तुला बोचतोय, तो तुला काढून टाकायचा आहे, उपटून काढायचा आहे हा काटा. आणि हा काटा काढल्याशिवाय नाही लागणार माझ्या सिंहासनाला क्रियॉनचे पाय. पण लक्षात ठेव एक गोष्ट, तुम्हा दोघांनाही करावा लागेल या गोष्टीचा पश्चाताप. दिसतो आहेस तेवढा तू वृद्ध नसतास तर कडक शिक्षा देऊन बांधता आला असता तुझा दुष्टपणा तुझ्या पदरात. तू राजा आहेस हे खरं असलं तरी उत्तराचा अधिकार तुला आहे तसा तो आम्हालाही आहे. आणि यावेळी मी माझा हा अधिकार गाजविणार आहे. तू काय, क्रियॉन काय, दोघांपैकी एकाशीही एकनिष्ठ राहायला मी बांधला नाही. स्वामित्व मानतो ते मी एकाचच, ना क्रियॉनचं ना तुझं. स्वामित्व मी मानतो ते लॉविसायासचं. हसतोस तू माझ्या अंधत्वाला, पण डोळे असूनही दिसत नाही तुला तुझा सर्वनाश. त्याला कोण काय करणार? तू पुत्र आहेस, पण तुझा पिता कुठे आहे? तुला माहित नाही, पण मी सांगतो. तुझ्या रक्तामांसाच्या माणसांशी केला आहेस तू विद्रोह, केला आहेस पापकर्म. तुझ्या जन्मदात्यांच्या शापाची दुधारी तरवारच अखेर आहे तुला घालवून देणार या नगरीच्या वेशीबाहेर. आज स्वच्छ प्रकाशात न्हाणारे तुझे डोळे तेव्हा अंधाराच्या समुद्रात असतील बुडवून गेलेले. दूर हो, दूर हो, माझ्या नजरेसमोरून दूर हो. अवश्य अवश्य होतो दूर तुझ्या नजरेसमोरून. केवळ होती तुझी इच्छा म्हणून तर आलो होतो मी इथवर. काय काय ऐकावया लागणार आहेत आपल्याला पिसाट गोष्टी याची आधी कल्पना असती तर कशाला केली मी ही पंचायत असती. तुझ्या दृष्टीनं मी पिसाट असेन. तुला ज्यांनी जन्म दिला त्यांना मात्र असं वाटलं नसतं. काय म्हणालास? मला ज्यांनी जन्म दिला? कुणी मला जन्म दिला? तुझ्या जन्मातच आहे दडलेला तुझ्या मरणाचा जन्म. कोड्याच्या भाषेतच तुला बोलत राहायला हवं का? कोडी चुटकी सरशी सोडविणारा म्हणून तर तुझं नाव झालं आहे. ते तू आता माझ्यावरच उलटवितो आहेस, पण तो मोठेपणा माझा होता. मोठेपणा? नव्हे, मोठं दुर्दैव, मोठा सर्वनाश. चिंता नाही, पण या भूमीचं केलं आहे मी रक्षण. माग एकदा आपत्तीतून या एकाच गोष्टीत आहे माझ्या मनाचं समाधान. चला, निघतो मी. निघता? उत्तम. जा, खुशाल जाऊन बसा आश्रमात मृगाजीन पांघरून. नाही, अजून नाही झालं सगळं सांगून. कशाचंही भय न बाळगता पुन्हा एक वार सांगतो तुझ्या तोंडावर. ज्याचा शोध लावण्यासाठी करीत राहिला आहेस तू एवढा अकांड तांडव, तो लायसचा मारेकरी इथंच आहे उपस्थित. परका समजतो स्वतःला तो या भूमीत. आहे काही दिवसांचा अतिथी मी. जन्म झाला आहे त्याचा ह्याच भूमीत. सत्वरच होणार आहे सत्य सर्वांना ज्ञात. या भूमीवर त्यानं टाकलं पाऊल तेव्हा असला तो डोळ्यांनी धड, तरी वनवासी होताना नगरीच्या वेशी पार तो झालेला असेल आंधळा ठार.
आज असेल तो ह्या पृथ्वीवरचा कुबेर, पण जाताना मात्र झालेला असेल तो भिकारी भणंग. वनवासी जगात शोधित राहील तो वाटा हातात काठी घेऊन. स्वतःच्या मातेचा तो झाला आहे पती आणि त्याच्याच हातून घडली आहे आपल्या पित्याची हत्या. राजा, जा जा प्रासादात जा आणि नीट विचार कर. मी सांगतो आहे त्यावर. सांगतो आहे ते सारं नाही खरं असं आधी सिद्ध कर आणि मगच म्हण मी डोळ्यांनी आंधळा आहे म्हणून. डेल्फियनच्या कड्यावरून ऐकू येते आहे देववाणी. रक्त सांडणाराचा ती करते आहे धिक्कार. करते आहे निषेध त्या अनाम पापकर्माचा. कोण आहे हा पापकर्मी? असो कुणीही. अनिलाशी स्पर्धा करणाऱ्या अश्वावर स्वार होऊन जरी केलं त्यानं पलायन, तरी नाश केल्या वाचून राहणार नाही त्याचा. दुर्जय वज्रधारी झियसचा पुत्र. एका मागोमाग एक जणू लागली आहेत ह्या पापकर्म्याभोवती त्याची सारी दुर्दैवे, सारी अभद्र. ऋषीवाणी बोलून गेली आहे एकापेक्षा एक भयंकर गोष्टी. त्याच्यावर नाही विश्वास बसत की नाही त्यांचा अवहेर करवत. जे होणार आहे त्याचे विलक्षण भय आम्हाला वाटत आहे, पण दिसत मात्र नाही त्यातले काही आमच्या उघड्या डोळ्यांना. गरजली आहे गगनातून त्या नियतीची शकुनवाणी. आज्ञा आहे तिची असेल नसेल तेथून त्याला शोधून काढण्याची. कुठे असेल तो? रानावनात? गिरिगौरात? असेल का तो तुडवीत पर्वत हिंस्त्र रानटी वृषासारखा? असेल का तो तुडवीत वाटा एकटाच एकटाच? कुठेही का असे ना तो. ज्या वाणीला मरण नाही अशी वाणी अनवाणी करील त्याचा पाठपुरावा. अन असला जरी लपला तो पाताळाच्या पोटात तरी राहणार नाही घेतल्या वाचून त्याचा मागोवा. या जगात नसेल कुठलंच गुपित, जे नसेल देवाना माहीत. पण भविष्याचा वेध घेऊ शकणाऱ्या ह्या द्रष्ट्या ऋषीमुनींविषयी कुणी काय सांगावं? देव देतो प्रत्येकाला शहाणपणा निरनिराळा. जोपर्यंत झालं नाही सिद्ध एखाद्याचं अपकृत्य, तोपर्यंत त्याच्या पापाचा कुणी द्यावा निर्वाळा. पूर्वी एकदा इडिपसने अशाच एका आपत्तीतून या नगरीला वाचवून दाखवले आहे शौर्य आपल्या मनगटातले, मिळवली आहे उदंड कीर्ती. असे असता कशी करावी एखाद्याने याच क्षणी त्याची अपकीर्ती? नागरिक हो, आला आहे माझ्या कानी की इडिपसने केला आहे माझ्यावर एक नीच आरोप. कालत्रही नाही मी ते सहन करणार. असं वाटत असेल इडिपसला की माझ्या उक्तीमुळे किंवा कृतीमुळे धोका निर्माण झाला आहे त्याच्या राज्याला, तर यापुढे क्षणभरही जिवंत राहायचं नाहीये मला. असली अपकीर्ती करून घेण्यापेक्षा मेलेलं काय वाईट. इडिपसने माझ्यावर केलेल्या गलिच्छ आरोपांमुळे ठरणार असेल देशद्रोही मी तुमच्या हिशोबी, तर या अपकीर्तीची भीषणता अधिक वाढणार आहे. मला तरी असं वाटतं की रागाच्या भरात निघाले असावेत हे अविचारी शब्द त्याच्या मुखातून. तो असंही म्हणाला की तेरेसियास खोटं बोलला ते माझ्याच चितवणीनं. तो म्हणाला खरे असे, पण तसे करण्यात त्यावर उद्देश काय होता हे नाही आम्हाला सांगता येणार. जाणून बुजून मुद्दाम असा आरोप केला असावा त्यानं माझ्या विरुद्ध. ह्याविषयी काय बोलावे आम्ही पामरांनी. पण ते पहा, महाराज येत आहे तिकडे. कोण? क्रिओन महाराज? तुम्ही इथं कसे? अरे, ज्यानं घातला आहे माझ्या हत्येचा घाट, ज्यानं रचला आहे माझ्या विरुद्ध कट, तो तू अजूनही तुला करवतं कसं माझ्या दारी यायचं धार्ष्ट्य? तू काय मला दूध खोळा भोळा भाबळा बावळट समजतोस? तुझे चाळे पाहण्यास मला डोळे नाहीत असं तुला वाटतं? तुझ्या विरुद्ध उपाययोजना करण्यास मला सामर्थ्य नाही असं तुला वाटतं?
अरे कट, तोही केवढा मूर्खपणाचा. नाही एकही सुवर्ण मुद्रा जवळ, नाही पदरी कुणाचं कसलं पाठबळ, आणि तरीही तुला करवतं राजपदासाठी कट रचण्याचं धार्ष्ट्य. मित्रा, राजपद अशी सहज जिंकता येती तर त्याला लागतं संपत्तीचं पाठबळ, आणि पाठीशी असावं लागतं भरभक्कम लोकबळ. आधी माझं म्हणणं तर घेशील ऐकून, मग बोल काय बोलायचं ते. काय करू ऐकून तुझी चरपट पंजरी? आता तर तू झाला आहेस माझा कट्टर वैरी. प्रामाणिकपणानं सांगायचंच तर थांब. बाकी वाटेल ते सांग, पण तुझ्या प्रामाणिकपणाचा मात्र देऊ नकोस निर्वाळा. या हटवादीपणामुळं आपलं कल्याण होईल असं तुला वाटतं? स्वतःच्या राजवंशाविरुद्ध कट रचूनही आपण जीवानीशी सुटून जाऊ असं तुला वाटतं? तसं वाटत असतं तर माझ्यासारखा मूर्ख मीच ठरलो असतो. पण तुझ्या विरुद्ध कसला कट करतो आहे मी ते तर सांगशील मला? तुझ्या सांगण्यावरूनच ना मी घेतलं बोलवून तिथं तेरेसियसला. होय, आणि पुन्हाही विचारलंस तर तसंच सांगेन मी तुला. आता सांग, राजा लायस? राजा लायस? काय? माझ्या नाही लक्षात आलं. किती दिवस लोटले तो मारला गेलेला? निश्चित सांगणं आता कठीण आहे, तरी सुद्धा बराच काळ लोटला आहे त्याला. त्यावेळीही अंध ऋषी सांगत असे का भविष्यवाणी? होय, आणि आजच्या इतकाच आदर मिळत होता त्याला त्यावेळीही. त्यावेळी त्यानं कधी माझ्या नावाचा उल्लेख केलेला आठवतोय का तुला? नाही, आठवत नाही, निदान या क्षणी तरी. लायसच्या हत्येची चौकशी तरी झाली होती का त्यावेळी? होय, पण काहीच झालं नाही तिच्यातून निष्पन्न. मग त्यावेळीच कशी नाही वाचा फुटली या भविष्यवेत्या ऋषीवर्याला? मला अधिक काहीच माहित नाही. एक गोष्ट तुला निश्चित माहिती आहे, आणि ती मान्य करण्यात खरं शहाणपण आहे. असेल मला माहित, ते मी अवश्य मान्य करीन, पण मला खरोखरच काही माहित नाही. मग ऐक तर, नसती तुझी फूस तर राजा लायसचा मारेकरी म्हणून माझ्याकडे अंगुली निर्देश करण्याचा त्या अंध ऋषीला कसा धीर झाला असता? दाखवला असेल त्याने तसा धीर, तर त्याचं खरं कारण माझ्यापेक्षा तुलाच आहे अधिक माहित. आता मीही तुला एक विचारतो. अवश्य विचार. माझ्या माथी तू मारू शकणार नाहीस राजा लायसच्या हत्येचं पाप. तुझी पत्नी, ती माझी बहीण, होय ना? होय. तुझा आहे या राज्यावर अधिकार, तेवढाच तो तिचाही आहे, होय ना? होय. या राज्यात तिला हवा असेल ते हक्कानं सांगू शकते ती. मग तिचा भाऊ या नात्यानं माझाही आहे का नाही या साम्राज्यावर 1/3 अधिकार? अर्थात. पण इथंच इथंच तुझ्या प्रामाणिकपणाचा बुडबुडा फुटला आहे. त्रिवार निषेध करतो मी याचा. थोडा विचार करून पहा माझ्यासारखा. जे राजपद पुढे मागे अनायसे चालत येणारे माझ्याकडे, त्या बोचऱ्या सिंहासनासाठी मी माझ्या शांत जीवनाचा बळी देईन? नाव देखलं राजपद मिळवणं ही कधीच नव्हती माझी आकांक्षा. उपभोगायला मिळते आहे ते राजविलासी जीवन मला पुरेसं आहे. सर्वसाधारण माणसाचं तरी यापेक्षा काय असतं अधिक मागणं? मागेन ते मिळत असता मला तुझ्याकडून राजपदाचा लोभ मला सुटेल तरी कसा? हवं ते वैभव पायाशी लोळत असता अधिकाची हाव मी धरीन तरी कशी? मी सर्वांचा मित्र आहे, सर्वांची मजवर कृपा आहे. तुझ्या भेटीला येणारे सारे आधी येतात माझ्या भेटीला, याचं कारण काय? याला भेटल्यानंच आपलं कार्य यशस्वी होईल असा वाटत असतो त्यांना विश्वास, असंच नव्हे काय? हे असलं हेवा वाटण्याजोगं जीवन टाकून मी राजपदाच्या मागे लागीन हे कसं संभवतं? केवळ श्रद्धाहीनाच्याच हातून होऊ शकेल. राजद्रोहाचं हे पापकर्म माझ्या एकाही मित्राकडून कालत्रही होणार नाही. आणि घ्यायचीच असेल तुला माझी परीक्षा, तर अवश्य कर देवांकडे विचारणा, मी देवलोकांहून आणलेला आदेश खरा होता की नाही याची.
टेरेसियाशी मी संगनमत केलं हे आधी सिद्ध कर आणि मग खुशाल चढव मला वधस्तंभावर. देशील शिक्षा तिचा मी आनंदाने स्वीकार करेन, पण माझ्या पश्चात करशील माझ्यावर हे असले कपटयंत्रांचे आरोप, तर ते मात्र मी कधीच ऐकून घेणार नाही. खोट्या नाट्या अफवा पसरून निरपराध माणसाचं नाव कलंकित करणं हा झाला एक अपराध, आणि वाईट माणसाची चांगल्या माणसात गणना करणं हा झाला दुसरा अपराध. निष्ठावंत मित्रांच्या बाबतीत तर असं वागल्याने आपण स्वतःचेच प्राण आणत असतो धोक्यात. या सत्याचं महत्व तुला कळून येईलच काळाच्या ओघात. जो पापी समजला गेला होता तो पापी नव्हता हेही उमजेल तुला तेवढ्या अवधीत. मित्रा, कपट कारस्थानाची उभारणी होत असतानाच त्याविरुद्ध त्वरेनं उपाययोजना करणं हेच श्रेयस्कर असतं. तुला असं म्हणायचंय की काय, की मी मूग गिळून स्वस्थ बसावं, हे विद्रोहाचं षडयंत्र उभारलं गेलेलं उघड्या डोळ्यांनी पाहत राहावं? तुझ्या मनात आहे तरी काय? या नगरीच्या वेशी बाहेर मला काढायचंय की काय? नाही, वेशी बाहेर गेलेला तुला पाहण्यापेक्षा मृतावस्थेत पाहणं मला अधिक आवडेल. पण मी तुझा असा काय अपराध केला आहे? अजून तुझा हटवादीपणा होता तसाच आहे. तुझं चुकतं आहे याबद्दल मला खात्री आहे. नाही, माझी चूक असणं कदापिही शक्य नाही. तुझ्या दृष्टीने असेल ते खरं. तू तू तर बोलून चालून आहेस एक दास. हे असलं बोलण्यात अर्थ आहे काय? तुझी चूक तुझ्या पदरात घालून द्यायला माझी तयारी आहे. चूक माझी असली तरी मी या राज्याचा राजा आहे. मला राज्य शकट चालवावयाचा आहे. पण तो असा अन्यायानंच चालवला पाहिजे. ऐका ऐका पौरजन हो, नीट लक्षपूर्वक ऐका. ही नगरी जशी तुझी आहे तशी माझीही आहे. राजाधिराज, आपण दोघांनीही इथंच आवर्त घ्यावं हे बरं. त्या पहा, देवी जुकाष्ट आल्या. त्यांना तरी तुमचा हा वाद मिटवता येवो. कसलं एवढं बोलणं चाललंय एवढ्या मोठ्या मोठ्यानं? तुम्ही दोघेही असे भानखोर आहात. ह्या असल्या संकटसमयी आपल्या वैयक्तिक प्रश्नांवर असं वादंग माजवताना तुम्हाला काही वाटायला हवं. क्रियॉन, तू जा कसा घरी आणि तुम्ही चला प्रासादात. एका क्षुल्लक प्रश्नावर केवढा चालवला आहात हा वाद? प्रश्न क्षुल्लक नाही आहे हा. तुझ्या यजमानांनी तडकाफडकी मला देऊ केली आहे शिक्षा वधस्तंभावर चढवण्याची. अर्थात, कारण हा रचू लागला आहे माझ्या विरुद्ध कपट कारस्थान. असलं काही पापकर्म घडत असेल माझ्या हातून तर खरोखरच हो माझा सर्वनाश. कृपा करा. मी हा शपथपूर्वक सांगतो आहे त्या शब्दावर आपण विश्वास ठेवावा. क्रियॉन सांगतो आहे त्याला माझ्याप्रमाणे हे पौरजनही आहेत साक्षी. आमच्यासाठी एवढं तरी करा. राजा, दे, तुझी संमती दे. दयावंत हो, क्षमावंत हो. का म्हणून मी क्षमा करावी याला? ते शपथेवर आपल्या राजनिष्ठेची ग्वाही देतायत म्हणून. ह्यापूर्वी कधी त्यांनी राज्याशी विद्रोह केल्याचा पुरावा नाही. तुम्ही काय मागता आहात याची कल्पना आहे तुम्हाला? आहे. मग पुन्हा एकदा ऐकू द्या, तुम्हाला काय म्हणायचंय ते. महाराज, क्रियॉननी आपली राजनिष्ठा शपथपूर्वक केली आहे जाहीर. अशा एकनिष्ठ मित्राला आपली निष्ठा सिद्ध करण्याची संधी न देता त्याच्या मैत्रीचा अभेर करणं योग्य नाही असं आम्हाला वाटतं. खोट्या नाट्या अफवांवर विश्वास ठेवून तर नाहीच नाही. तुम्ही जे काही मागता आहात, पर्यायानं तुम्ही माझं मरण मागता आहात. महाराजांनी तसा विचारही आणू नये मनात. कालत्रयी येणार नाही तसे आमच्या स्वप्नात. इतके विनवल्यानंतरही जर का घालणार असाल तुमच्या वैयक्तिक वैमनस्याची भर या नगरीवर ओढवलेल्या विपत्तीत, तर मात्र राहणार नाही आमच्या मनाला विलक्षण दुःख झाल्याशिवाय. दया दाखवण्याच्या कामी जो कठोर होतो आणि ज्याचा क्रोधाग्नी अचानक प्रज्वलित होतो त्याच्या पदरी अंती हेच दुःख पडत असतं. जाशील का आता तू इथून? हा, निघालोच. पण जाताना तू दिलेल्या अन्यायाचं ओझं मानेवर घेऊन जात आहे.
राजाधिराजांना क्षणभर जरा बाजूला जायची विनंती करता का देवी? कसं काय तोंड फुटलं या वादाला? आततायी अपसमजानं फोडलं ते. दोघेही परस्परांनाच दोष देत होते वाटतं. तसंच म्हटलं पाहिजे. कशासाठी चालली होती ही दोषांची देवाणघेवाण? देवी, न विचाराल तर बरे. जाते आहे आपल्या देशाची लाज, त्यात कशाला हवी आहे आणखी ही भर? शांतीसाठी प्रार्थना केली असती तर एक श्रेय तुमच्या पदरात पडलं असतं. राजा, आमच्या शब्दावर श्रद्धा ठेव. ज्याने वाचविले आहे या नगरीला एका आपत्तीतून आणि ज्यावर टाकल्या आहेत आम्ही साऱ्या आशा आत्ताच्या विपत्तीत, कधी वागू का आम्ही त्याच्याशी विनम्रता सोडून, विवेक टाकून? पण मला सांगा, का का रुजली आहे तुमच्या मनात ही त्याच्याविषयी द्वेषाची भावना? देवी, या साऱ्या सज्जनांपेक्षा तू मला अधिक आहेस. सारं काही सांगतो तुला. हा सारा दोष त्याचाच आहे. माझ्या विरुद्ध रचतो आहे भलभलते कट. कशावरून म्हणता तुम्ही असं? काय म्हणणं आहे तुमचं त्याच्या विरुद्ध? त्यानं उठवून दिली आहे अशी हूल की लायसची हत्या मीच केली म्हणून. खरंच त्याला काही माहित आहे का केवळ इकडचं तिकडचं ऐकूनच तो तसं म्हणतोय? त्यातच तर खरी गोम आहे. एका थेरड्या हलकट ऋषीला पुढं करून तो आपले उद्योग करीत आहे. एवढंच आहे तर ह्यावर कशाला हवं एवढं अखंड तांडव? भविष्याच्या पोटात काय दडलं आहे हे कधी कुणाला सांगता आलंय? आधार असल्याशिवाय नाही म्हणत हे मी. लायसच्या प्राक्तनात होतं असं लिहिलेलं की माझ्यापासून त्याला जो पुत्र होईल त्याच्याच हातून त्याची हत्या होईल. पण प्रत्यक्षात काय घडलं ते पाहतोच आहोत आपण सारे. लायसला अखेर मृत्यू आला तो दरोडेखोराच्या हातून. आम्हाला झालेलं मूल 3 दिवसाचं होतं न होतं तोच लायसनं त्याच्या पायात खिळे ठोकून घेतले आणि गावाबाहेरच्या टेकडीच्या पायथ्याशी निर्जन प्रदेशात त्याला टाकून देण्याचा आदेश दिला. आता हे सारं काही नव्हतं आणलं घडवून परमेश्वरानं. देववाणी होती बोलली ती प्रमाणे अखेर पुत्राकडून पित्याची हत्या नाहीच झाली. उलट त्या पित्याचा वध झाला तो चोरट्याच्या हातून. 3 मार्ग एकत्र येतात अशा ठिकाणी. असं आहे तर त्या कुडबुड्या ज्योतिषाला इतकं महत्व देण्यात काय अर्थ आहे? योग्य वेळ येताच ईश्वरेच्छा आपणास कळल्याशिवाय राहणार नाही. तुझं बोलणं ऐकून चित्त अस्वस्थ झालंय. मन मागे मागे चाललं आहे. अंतरात कसली तरी उलथापालथ होत आहे. असं अकस्मात अस्वस्थ व्हायला काय झालं? 3 मार्ग एकत्र येतात अशा ठिकाणी राजा लायसची हत्या झाली असंच ना तू आत्ता म्हणालीस? असं लोक म्हणतात, अजूनही म्हणतात. कुठल्या प्रदेशात घडला हा प्रकार? फॉसिसच्या देशात, जिथं डेल्फी आणि डॉलिया नगरांकडे जाणारे मार्ग फुटतात. किती काळ लोटला ही हत्या झाल्याला? तुम्ही थिबिसच्या सिंहासनावर बसण्यापूर्वी थोडेच दिवस आधी ही कुवार्ता आमच्या कानी आली. देवा, कुणास ठाऊक काय काय योजून ठेवलं आहेस तू ते. तुम्ही असे अस्वस्थ का? नाही, नको नको, या क्षणी तू काहीही विचारू नकोस मला. एवढंच सांग, राजा लायस दिसायला कसा होता? काय होतं त्याचं वय? खूप उंच होता तो. केस होते त्याचे रुप्याचं धुकं पडल्यासारखे पांढरे शुभ्र. बाकी बांधा होता थेट तुमच्यासारखा. जाणतेपणे हा शाप, हे पाप मी माझ्यावर ओढून घेतलं आहे की काय? काय काय म्हणालात आपण? मला बाई नसती भीती वाटायला लागलीये. म्हणजे ऋषीला तेव्हा डोळे होते? कसं शक्य आहे? आता एकच सांग, म्हणजे मग होईल सारं काही निश्चित. माहित आहे तेवढं सारं काही सांगेन मी, पण मला बाई तुमची भीती वाटते. लायस बरोबर कोण कोण परिवार होता? थोडाच होता की नेहमीचाच राजवैभवी? एक रथ आणि 5 माणसं बरोबर, एवढाच होता त्याचा त्यावेळी परिवार. आता सारं काही स्पष्ट झालं. पण पण तुला कसं कळलं हे सारं? राजपरिवारातील एकच जण जिवंत परत आला त्याच्याकडून. तो अजून आहे दरबाराच्या सेवेत? नाही,
परत आल्यावर पाहिलं त्यानं आपल्याला बसलेलं थिबिसच्या सिंहासनावर, तेव्हा तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला दरबाराच्या सेवेतून मुक्त करा. मी मेषपाल होईन, मेंढ्या चारीन. मी त्याला जाण्याची अनुमती दिली. तो निघून गेला दूर कुठेतरी. खरं म्हणजे यापेक्षा अधिक काय मागायला हवं होतं त्यानं. चांगला सेवक होता तो, गुणवान. बोलवून घेता येईल का त्याला इथं सत्वर? कशाला? मला वाटतं बोलू नये, मी तितकं बोललो आहे. त्या सेवकाची भेट घेणं मला भागच आहे. त्याची तुमची भेट अवश्य होईल. पण असं अस्वस्थ व्हायला काय झालं तुम्हाला एकाएकी? मला नाही का कळणार तुमची व्यथा? सांगतो ऐक. माझा पिता होता राहणारा कॉरिंथियाचा. त्याचं नाव होतं पॉलिबस. माझ्या मातेचं माहेर होतं डोरियाची आणि तिला म्हणत असत मेरोपी. तिथं असतानाच एक विचित्र घटना घडली माझ्या आयुष्यात. कदाचित मी ती अधिक लावून घेतली असेल मनाला, पण एवढं खरं की तिनं लावलं माझ्या आयुष्याला निराळाच मार्ग. एक दिवस आमच्या घरात मद्याच्या धुंदीत म्हणाला एक जण, मी पॉलिबसच्या पोटचा नव्हे म्हणून. लाही लाही झाली माझ्या अंगाची ते ऐकून. त्यावेळी घेतलं मी स्वतःला कसं तरी सावरून, नि एक चकार शब्दही न बोलता राहिलो तसाच स्वस्थ बसून. दुसऱ्या दिवशी मागितलं मी माझ्या माता पितरांकडे याचं उत्तर. कुणीही उठावं, काहीही खोटं नाटं पसरवावं, हे पाहून त्यांचा क्रोध झाला त्यांना अनावर. माझ्या जीवात जीव आला, पण मन काही स्वस्थ बसेना. पाहता पाहता ही वार्ता सर्वत्र पसरली. माता पितरांना नकळत मी देवलोकी विचारणा केली, पण तिथं माझ्या पदरी निराशा आली. विचारायला गेलो एक, मी ऐकलं भलतच भयंकर किळसवाणं. लिहिलं होतं म्हणे असं माझ्या प्राक्तनात की प्रत्यक्ष मातेशी होणार होतं माझं लग्न, होणार होती तिच्यापासून मला संतती. साऱ्या मानवतेचा हा अपमान होता. इतकंच नव्हे तर घडणारही होती माझ्या हातून माझ्या पित्याच्या हत्येचा अत्याचार. त्यानंतर चुकूनही खरी होऊ नये ही अमंगळ वाणी म्हणूनच केलं मी पलायन कॉरिंथियाहून. पळता पळता मी त्या ठिकाणी आलो जिथं मिळतात 3 रस्ते, तू म्हणालीस ना, तिथंच. आणि नेमकी तिथंच पडली राजपथकाशी माझी गाठ. पुढं चालला होता अग्रदूत, मागे रथ. तू केलेल्या वर्णनाचा एक मनुष्य आत बसला होता. त्या पथकाचा जो नेता होता तो ओरडून म्हणाला माझ्या अंगावर, हे चल, आमचा मार्ग सोड म्हणून. आणि केली रथातील माणसांनी मला तशीच आज्ञा. दूर ढकललं मला रथाच्या सारथ्यानं. मग मात्र माझा मी राहिलो नाही. पहिला प्रहार केला मी तो सारथ्यावरच. माझा क्रोध आता माझ्या आवाक्यात राहिला नव्हता. रथात बसलेल्या त्या वृद्ध गृहस्थाने पाहिलं बाहेर डोकं काढून, आणि पाहताच मी थोडा जवळ आलेला सारथ्याच्या हातातील 2 वाद्यांचा चाबूक घेऊन केला प्रहार त्यानं माझ्या शिरावर. आपल्या भेकडपणाचं व्याज मिळवलं होतं त्यानं अशा तऱ्हेनं. मग मीही पडलो तुटून त्याच्यावर विजेसारखा. केला हातातील काठीचा प्रहार त्याच्यावर, निमिषार्धात कोसळून पडला तो धरणीवर. पाहता पाहता त्याच्या पथकातील सारी माणसं पडली बळी माझ्या शस्त्राला. ज्याची हत्या त्यावेळी घडली माझ्या हातून, तो खरोखरच राजा लायस असेल तर? महाराज, नका बोलू असलं काही भयंकर. पाहिला ज्यानं प्रत्यक्ष घडलेला प्रकार, त्याच्याकडून समजावून घेण्यापूर्वी नका बोलू हे निराशेचे शब्द. त्याची प्रतीक्षा करणं एवढीच उरली आहे आता आशेला जागा. का? कोणती मदत हवी आहे तुम्हाला त्याच्याकडून? त्याच्या बोलण्याचा मेळ जमला तुझ्या बोलण्याशी तर मुक्त झालोच समज ह्या पापकर्दमातून जीवानिशी. कोणत्या बाबतीत? काय म्हणाले होते मी? तू म्हणालीस नाही मगाशी की दरोडेखोरांनी केला होता राजपथकावर हल्ला, असं त्यानं सांगितलं तुला?
एका दरोडेखोरानं नव्हे तर अनेक दरोडेखोरांनी. अजूनही त्याचं म्हणणं तसंच असेल तर ही गोष्ट इतकी स्पष्ट आहे की लायसची हत्या माझ्या हातून तर खचितच घडली नाही. पण लायसवर प्रहार करणारा होता एक अत्याचारी, असं जर का त्यानं सांगितलं तर मात्र या पापापासून मला मिळणार नाही मुक्ती. नाही उतरणार या पापाचं भूत माझ्या मानगुटीवरून माझ्या आत्म्याच्या प्रलय कालापर्यंत. पण खरंच त्यानं मला सांगितलं की ते दरोडेखोर अनेक होते. असे असता आता फिरवू शकेल का तो आपले शब्द? जो काही तो म्हणाला त्याला आहेत सर्व लोक साक्ष. आणि जरी असला त्याचा वृत्तांत थोडाफार निराळा, तरी असं मानायला काय आधार आहे आपल्याला की लायसची हत्या अखेरीस घडली ती भविष्यवाणीनं सांगितल्याप्रमाणेच म्हणून? भविष्यवाणी म्हणाली होती, तुझ्या पोटचा गोळा करील हत्या आपल्या जन्मदात्याची. पण इथंच ठरली खोटी ही भविष्याची वाचा. कारण आपल्या पित्याआधीच मेला हा गोळा माझ्या पोटीचा. यापुढं कोणत्याही भविष्यावर विश्वास दाखवायची तयारी नाही माझी. खरंय, अगदी खरंय. तरी पण कुणाला तरी पाठवून त्या धनगराला बोलवून घे बरं. आत्ता पाठवते. पण तुम्ही प्रासादात चला बरं. सारं काही होईल तुमच्या आदेशाप्रमाणे. प्रमाणाबाहेर वाढला माणसाचा अहंकार म्हणजे आठवते त्याला विपरीत बुद्धी, चढते त्याला विनाशाची धुंदी. असला जरी हा अभिमान उभा गगनचुंबी तटबंदीवरती, तरी पाहता पाहता येतो तो गडगडत खाली. निमिषार्धात होते त्याची माती मोल माती. याच्या उलट दाखवला जातो तो उत्साह समष्टीच्या कल्याणासाठी. तो सदैव असतो शुभंकारी. कोणतेही निर्बंध नाही घालू शकत त्याला बंधन. देव करो नि विकसित होवो मानवाचं शुभंकारी मन. कुणालाही नसतं सामर्थ्य सत्याला पायदळी तुडवून स्वतःच्या अहंकाराच्या वाळूत लोळण्याचं. कुणातही नसते शक्ती पावित्र्याचा द्वेष करून खोटी वैभव संपादन करण्याची. भस्म केल्याशिवाय राहील का त्याचं दैवी क्रोधाग्नीचा वणवा, जो करू पाहतो खोट्याचं खरं? वाचवू शकेल का तो आपल्या अहंतेला मातीमोल होण्याच्या शिक्षेपासून? अमानुषत्वाची गायली असतील जाणार ह्या जगात स्तुती स्तोत्र, तर क्षणभरही राहणार नाही इथं कसलंच पावित्र्य. हे देवाधिदेवा, जर का ह्या क्षणी खोटी झाली तुमची वाणी, तर राहणार नाही तिला कसलंच देवत्व, नाही राहणार तिच्यावर कुणाचीही श्रद्धा. असशील तू सर्वव्यापी सर्व शास्ता, तर जागल्याशिवाय राहणार नाहीस तू आपल्याच शब्दाला. देवत्वाची भावना नाही राहिली आता कसली माणसात. ही फुलं, हा धूप, हा नैवेद्य घेऊन चालले आहे मी मंदिरात. भलभलते विचार येत आहेत त्यांच्या मनात. चित्त नाही त्यांचं ठिकाणावर. काहीच्या काहीच बोलतात. कशी घालू मी तरी त्यांची समजूत? हे देवा, तुझ्या चरणी आहे एवढंच मागणं की ह्या अमंगळापासून कर तू आमचं रक्षण. नेताच झाला आमचा हातभाल, तरी आम्ही तरी काय करावं? कुठं आहे राजा एडिपसचा प्रासाद? कोणी दाखवेल का मला? जाईल का कोणी घेऊन मला त्याच्याकडे? हाच तर आहे राजा एडिपसचा प्रासाद. ते आहेत आत प्रासादात. ह्या देवी राणी जुकास्टा. कल्याण असो तुझं. घेऊन आलो आहे मी एक आनंद वार्ता. आनंद वार्ता? बोल बोल दुथा. कुणाकडून आणली आहेस तू ही वार्ता? कॉरिंथहून. वार्ता आहे सुखवणारी अन दुखवणारीही. अशी कोणती वार्ता आहे की जी एकाच वेळी आनंदही देते आणि दुःखही देते? कॉरिंथचं राजपद राजा एडिपसकडे आपणहून चालत आलं आहे. म्हणजे पॉलिबस आता राजा नाही? होय, राजा पॉलिबसचं निधन झालं. राजा एडिपसचा पिता मृत्यू पावला? होय, दुर्दैव आमचं. जा, लवकर जा.
धावत जा आणि कळव त्यांना हे सारं. हे दैवी शक्तींनो, कुठे आहात तुम्ही? आपल्या हातून हत्या होऊ नये म्हणून राजा इडिपस टाळीत आला ज्याला, तोच आहे आता मृत्यू पावला, निसर्गाच्या नियमानुसार. इडिपसच्या करणीनं नव्हे. कशाला पुन्हा बोलवणं पाठवलंस मला? ऐका, या दूतानं कॉरिंथहून आणलेली वार्ता, नि मग मला सांगा खोटा ठरला की नाही तो देववाणीचा शकुन. कोण आहे हा? आणि कसली आहे आणली आहे यानं वार्ता? सांगितलं ना, तो आला आहे कॉरिंथहून म्हणून. वार्ता आणली आहे त्यानं तुमच्या पित्याच्या मृत्यूची, राजा पॉलिबसच्या निधनाची. खरं आहे हे? होय महाराज, अगदी खरं आहे. कशामुळं आलं त्यांना मरण? वय झालंच होतं त्यांचं. म्हणजे वार्धक्यामुळं त्यांना मृत्यू आला म्हणायचा? असंच म्हणावं लागेल. देवी, ऐक, ऐक! कॉरिंथहून आलेली ही वार्ता ऐक. कुठं गेली आता ती देववाणीची सत्यता? म्हणे माझ्याच हातून होणार आहे माझ्याच पित्याची क्रूर हत्या. पण माझ्या पित्याची तर केली आहे वार्धक्यानं राख. अजाणतेपणीही कधी उचललं नाही त्यांच्या विरुद्ध मी शस्त्र. हा, आता माझ्या विरहा प्रेमानेच झाला असेल त्यांचा अंत. तर म्हणणारे असंही म्हणल्याशिवाय राहणार नाहीत की अंती मीच ठरलो त्यांचा काळ कृदंत. काहीही असो, देवांची वाणी खोटी ठरली आहे. प्राक्तनाच्या सोंगट्या पटा बाहेर पडल्या आहेत. राजा पॉलिबस मेला तशीच देववाणी ही आता मरून गेली आहे. मी सुद्धा हेच नव्हते का म्हणत? होय होय, पण माझ्या मनातील भीती होती मला खात. आता तो विचारही नका आणू मनात. पण अजूनही आहे एक भीती, माझी आई. भीती? भीतीचं कशाला वाटायला हवं आपल्याला भय? आपल्या सर्वांच्याच जीवनरेषा अनिश्चिततेच्या रंगानं रेखाटलेल्या नाहीत काय? आपणा सर्वांची प्राक्तनं भविष्याच्या गूढ कोशात लपलेली नाहीत काय? निश्चिंत व्हावं, निर्भय बनावं आणि निर्वेधपणे जीवन जगावं. कसली भीती वाटते आहे तुमच्या आईची तुम्हाला? निर्वेधपणे जगायचं असेल तर असल्या गोष्टी विसरल्याच पाहिजेत आपल्याला. देवी, तुझ्या बोलण्याला काही अर्थ असता असती जर ती दिवंगत झालेली. पण जोवर ती जिवंत आहे तोवर अशीच खात राहणार आहे ही भीती मला. पितृनिधनाच्या वार्तेनं तरी व्हावं तुमच्या मनावरचं दडपण हलकं. पण जोवर जिवंत आहे माझी माता तोवर ही भीती असेच लचके तोडीत राहणार आहे माझे. असंच राहणार आहे गरगरत माझं मन. महाराज, क्षमा असावी मध्येच बोलतो त्याची. पण वाटते आहे तुम्हाला एवढी भीती ज्या स्त्रीची, ती ती आहे तरी कोण? राणी मेरोपी, राजा पॉलिबसची राणी. पण तिच्यामुळे तुमच्या जीवनाला धोका येण्याचं काय कारण? तसंच भयंकर बोलून चुकली आहे देवांची वाणी. देवांची वाणी? काय म्हणाली ही देवांची वाणी? माझ्या पित्याची हत्या माझ्या हातून होणार नि माझ्या प्रत्यक्ष मातेशी माझं लग्न लागणार म्हणून तर राहिलो मी कॉरिंथहून इतकी वर्ष दूर. केवळ ह्याच भीतीमुळं? होय, ह्या हातून पित्याची हत्या घडलेली नसती मला पाहावली म्हणून. तसं असेल तर केलीच पाहिजे मला तुमची उरलेली दुसरी भीती नष्ट. तुमच्या चांगल्यासाठी तर आलो आज मी इथवर. याबद्दल सदैव कृतज्ञ राहीन मी तुझ्याशी. खरं म्हणजे तुमच्या कॉरिंथ नगरीतील आगमनानं मी माझाच काही स्वार्थ घेणार आहे साधून. काय म्हणालास? कॉरिंथ नगरीतील माझ्या आगमनानं? नाही, कालत्रयी मी तिथे येणार नाही. माझ्या पित्याच्या निवासस्थानात मी पाऊल टाकणार नाही. पण महाराज, तुमचा काहीतरी अपसमज होतोय. अपसमज? माझा अपसमज? कॉरिंथ तुमची आहे, तिथं याची आपल्याला का भीती वाटावी? मला भीती वाटती आहे देववाणीची. म्हणजे ती खरी होईल ह्याचीच ना? होय, तीच एक भीती राहिली आहे ग्रासून माझं मन. एवढंच ना? तर मग मी सांगतो, अगदी निराधार आहे तुमची ही भीती. ह्या म्हणण्यात काय अर्थ आहे? राजा पॉलिबसचा मी पुत्र आहे.
हे तुमचं म्हणणंही आहे पूर्ण निराधार. कसलंच नातं नाही तुमचं न पॉलिबसचं. काय? राजा पॉलिबसचं माझं कसलंच नातं नाही? राजा पॉलिबसचा मी पुत्र नाही? तुमचा आणि माझा जेवढा रक्ताचा संबंध तेवढाच आहे तुमच्या आणि राजा पॉलिबसच्या नात्याचा संबंध. माझ्या नाही आलं लक्षात. म्हणजे असं की मी जसा नाही तुमचा पिता, तसाच राजा पॉलिबस नाही तुमचा जन्मदाता. मग मी त्याचा पुत्र मानला गेलो होतो हे कसं काय? राजा पॉलिबसला दिलं तुला ते मी. तू मला दिलंस त्याला? आणि तरीही त्यानं मला आपला पुत्र मानला? माझ्यावर पितृवत प्रेम केलं? कारण त्याला दुसरी संततीच नव्हती. कुठं सापडलो मी तुला? की घेतलंस तू मला विकत कोणाकडून तरी? सापडला सिथारॉनच्या अरण्यात मला, कशाला गेला होतास तू तिथं? मेंढ्या चारायला. मेषपाल होतास तू? होय. आणि म्हणूनच त्या निबिड अरण्यातून तू जीवानीशी परत आलास. मी तुला सापडलो तेव्हा काही दुखापत झाली होती का माझ्या शिराला? आज तुझे हे पाय असे पांगळे आहेत त्याचा अर्थच तो. हे तर केव्हापासूनचे तसेच आहेत. तुझ्या पायात खिळे मारण्यात आले होते. माझ्या हातांनी काढून टाकले मी ते. खरं दिसतं आहे तुझं म्हणणं. बालपणापासूनचे आहेत माझ्या पायावर जखमांचे ते व्रण. पण कुणी केलं होतं हे अघोर कृत्य? माझ्या पित्यानं की माझ्या जन्मदात्रीनं? ते आता मी कसं सांगू? पण ज्यानं केलं तुला माझ्या स्वाधीन त्यालाच विचारायला लागेल हा विषय. म्हणजे मी तुला तुला सापडलो नाही तर? दुसऱ्या एका मेषपालानं केलं तुला माझ्या स्वाधीन. कोण? कोण होता तो दुसरा मेषपाल? माझ्या कल्पनेप्रमाणे राजा लायसच्या सेवकांपैकी असावा एक तो. अजून आहे का तो? भेटू शकेल का तो मला? ह्या लोकांपैकी कोणाला तरी असायला हवीच त्याची माहिती. आहे का काही ठाव ठिकाणा त्याचा तुमच्यापैकी कोणाला ठाऊक? पाहिला आहे का कोणी त्याला कधी नगरीत फिरताना किंवा कुरणावर मेंढरं चारताना? बोला बोला, हे गूढ उकळण्याची सुवर्ण संधी आपणून आली आहे चालून. कसं चालेल या क्षणी ती हातची घालवून? आमची अशी अटकळ आहे की यापूर्वीच बोलवायला पाठवलं आहे तुम्ही त्याला. तोच तोच असावा तो मेषपाल. पण ह्याविषयी देवीच आपल्याला अधिक काही सांगू शकतील. देवी, ओळखतेस तू या मेषपालाला? तोच आहे का तो? तो कुणीही असला तरी काही फरक पडत नाही. विसरा हे सारं आता. त्यात काही अर्थ नाही. या प्रकरणाचा शेवटपर्यंत छडा लावलाच पाहिजे आता. माझ्या जन्माचं गूढ उकललं गेलंच पाहिजे. नाही नाही, तुम्हाला जगायचं असेल तर हे सारं इथंच थांबायला हवं. आता हे भोग भोगवत नाहीत माझ्याच्यानं. भिण्यासारखं काही नाही यात. असं जरी झालं सिद्ध की हलक्या कुळात झाला आहे माझा जन्म, तरी त्यामुळं तुझ्या प्रतिष्ठेला नाही येणार कसलीच बाधा. काही असलं तरी आता काही विचारू नका. भीक मागते मी, असलं काही करू नका. नाही, ते शक्य नाही. आता तर नाहीच नाही. सत्याचा शोध केल्याशिवाय मला स्वस्थ बसवणार नाही. माझं ऐका. मी सांगते तोच मार्ग बरोबर आहे. त्यातच तुमचं कल्याण आहे. माझं कल्याण? शापित मानवा, सत्य कानी पडण्यापूर्वी तुझे प्राण कुणी बाहेर जाऊ देत. जा रे जा. कुणीतरी जा त्या मेषपालाला बोलवून आणा. हिच्या कुळाचा अभिमान हिलाच हो लखलाभ. हे वाट हरवलेल्या शापभ्रष्ट मानवा, माझा अखेरचा हा एवढाच शब्द. अगदी अखेरचा. अशा बिकट प्रसंगात आम्हाला सोडून देवी अकस्मात का निघून गेल्या? आम्हाला भय वाटतं. काहीतरी ओढवणार आहे भयंकर अरिष्ट. त्या गोष्टीतून जी सांगायला त्यानं नाही झाला धीर. येऊ दे, येऊ दे, येऊ दे एकदाच बाहेर ते अरिष्ट येऊ दे. कितीही असलं जरी ते भयंकर, कितीही अमंगळ असली ती घटना, तरी कळलीच पाहिजे आपणा सर्वांना. पौरजन हो,
मला वाटतं आपला मेषपाल येत आहे. मी त्याला पाहिलेला नाही, पण माझी खात्री आहे तोच आहे. होय, तोच तो. लायस राजाचा मेषपाल, त्याचा निष्ठावंत सेवक. हाच का तो मेषपाल ज्याच्या विषयी तू आता बोलत होतास? होय महाराज. हम्म. आता तू माझ्याकडे पहा. मी विचारतो त्या प्रश्नांची नीट उत्तर दे. होतास का तू राजा लायसच्या पदरी? होय महाराज, माझा जन्मच झाला मुळी. माझे वाडवडील असताना त्याच्या दरबारी. लहानाचा मी मोठा झालो तो त्यांच्याच कृपाछत्राखाली. काय होता तुझा व्यवसाय? मेषवाराचं काम करीत असे मी महाराज. कुठल्या प्रदेशात? सिथेरॉनच्या रानात, तिथल्याच आसपासच्या प्रदेशात. ह्या माणसाला पाहिल्याचं कधी स्मरत आहे का तुला? कुणाला महाराज? याला याला पाहण्याचा प्रसंग कसा येणार मला? पहा, नीट पहा. पहा आठवून परत नीट. पूर्वी कधीच झाली नाही तुमची भेट? क्षमस्व महाराज, क्षमस्व. पण इतक्या कालावधीनंतर मला काही आठवत नाही. साहजिकच आहे हे, पण मी देतो त्याला स्मरण करून. सिथॅरॉन मध्ये राहत होतो आम्ही शेजारी शेजारी. ह्याचे होते मेंढ्यांचे 2 कळप आणि माझा होता 1 वर्ष तरी राहत होतो आम्ही शेजारी. मी माझ्या मेंढ्याने तसे कॉरिंथला चरायला, आणि हा येत असे राजा लायसच्या मेंढ्या घेऊन थिबिसला मेषगृहात ठेवायला. काय हे तरी स्मरत का? हो हो, पण पण खूप खूप वर्ष झाली त्याला. एक दिवस आणून दिलंस तू एक तान्हं मूल. म्हणालास मला, ठेव हे तुझ्याकडे, कर ह्याचं पालन पोषण. आठवतं? पण पण उद्देश तरी काय आहे तुझा हे सारं मला विचारण्याचा? मित्रा, अरे आणून दिलंस होतं तुझे मला तान्हं मूल. पहा आता केवढं मोठं झालंय ते. तुझ्या पुढे उभंच आहे ते. हा, जी जीभ जीभ आवरती हे. वृद्धा, कशाला हवं हे अकारण सोंग? माझा असा विश्वास आहे की तुझ्यापेक्षा हाच अधिक खरं बोलतोय. का का व्हावा असा अपसमज राजाधिराजांचा? मग का बोलत नाहीयेस तू काही त्या तान्ह्या मुलाविषयी? हा काहीतरीच बोलतोय. याला स्मृतिभ्रंश झालाय. बऱ्या बोलानं बोलणार नसशील तू खरं काय ते, तर इतर मार्गानं काढावं लागेल ते आम्हाला तुझ्याकडून. नका नका नका, असं काही करू नका. मला वृद्धाला असा दंड करू नका. कोण आहे रे तिकडं? याच्या मुसक्या बांधा. नका नका महाराज, सर्व काही सांगतो मी. सर्व सर्व काही सांगतो. ते तान्हं मूल सांग, कुणी दिलं ते याला आणून? तू? होय होय महाराज. तेव्हा त्याच दिवशी माझे डोळे मिटले असतेस तर. खरं काय ते बोलला नाहीस तर खरोखरच मिटतील तुझे डोळे आता. बोलायला धीर नाही होत माझ्याच्यानं. टाळाटाळ सुरूच आहे का तुझी अजून? टाळाटाळ? अहो मगाच नाही का सांगितलं मी तुम्हाला की मीच त्याला ते नेऊन दिलं म्हणून. आता आणखी काय सांगू मी? कुणाचं होतं ते मूल? तुझं स्वतःचं की दुसऱ्या कुणाचं? माझं नव्हे नव्हे. मग कुणाचं? आता मला अधिक न विचाराल तर. माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला, नाहीतर चढावं लागेल वधस्तंभावर तुला. ते 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 मूल होतं राजा लायसच्या घरातलं. अजूनही चालली आहे तुझी टाळाटाळ? लायसच्या घरातलं म्हणजे काय? त्याचं स्वतःचं की त्याच्या सेवेतील दुसऱ्या कुणा दासाचं? दिलंच पाहिजे का मी या प्रश्नाचं उत्तर? होय, दिलंच पाहिजे, आणि मला ते ऐकलंच पाहिजे. असं म्हणतात की ते मूल होतं स्वतः राजा लायसचं. पण या बाबतीत त्याची पत्नीच सांगू शकेल तुम्हाला. तिनंच दिलं होतं का ते मूल तुझ्या हाती? होय होय महाराज. कशासाठी? भ्रूण हत्येसाठी. ते मूल तिचं स्वतःचं असूनही? होय होय महाराज. पण त्यालाही एक कारण होतं. त्या मुलाविषयी वाईट भविष्यवाणी होती म्हणून. कसली भविष्यवाणी? उठणार होतं जीवावर ते आपल्या जन्मदात्याच्या. मग काय केलंस तू? स्वाधीन केलंस ह्याच्या? होय, धीर होईना मला त्याचा जीव घ्यायचा.
मला वाटलं याच्या स्वाधीन केलं म्हणजे जाईल कुठंतरी घेऊन त्याला हा दूरदेशी. पण ते मूल नेलं त्यानं आपल्या घरी, ने केलं लहानाचं मोठं त्याचं पालन पोषण करून. ते तान्हं मूल म्हणजे जर तूच असशील तर ओढवलाच म्हणून समज तुझा सर्वनाश. झालं झालं सारं काही उघड झालं. आता या जगात गुढाला गुढत्व नाही राहिलं. नाही नाही, माझ्या पापी डोळ्यांनी तुझं दर्शन घेऊन हे प्रकाशा मी तुला विटाळू नये. माझा जन्म पापात, माझं लग्न पापी मंगलाष्टकांच्या घोषात, हा एका माणसाच्या क्रूर हत्येचं पाशवी पाप घडायचं होतं नशिबात. नशिबात. मनुष्य म्हणजे मातीत वळवळणारी इवलाली अळी. या पृथ्वीवर असा कुणी नसेल ज्याच्या स्वप्नांची अखेर नाही झाली राख रांगोळी. या इडिपसचं पहा, या पृथ्वी तलावर सुखी माणूस शोधूनही सापडायचा नाही. किती आत्मविश्वासानं घेतली होती त्यानं ही उड्डाण, किती निर्धारानं मिळवली होती त्यानं ही विजयश्रीची तोरणं. तो होता आमचा माननीय राजा. तो होता म्हणूनच चालत नव्हत्या या नगरीत व्याधी उपाधींच्या गमजा. उभ्या नगरीत होता त्याचा अभिमान. पण आज मिळेल का पाहायला त्याच्या जीवनापेक्षा भयंकर जीवन? हे इडिपसा, अहंकारी मानवा, ज्या क्षणी एकाच स्त्रीनं दिलं आलिंगन तुम्हा पिता पुत्रांना, त्याच क्षणी का नाही त्या आलिंगनातली माती उठली संतापून? तुझ्या ध्यानीमनीही नसेल, पण सर्वसाक्षी काळानं काढला आहे तुला धुंडून त्रिभुवनातून. त्याच काळानं केला आहे निर्णय तुझ्या लग्नाचा, ज्या लग्नात घातलीस तू माळ मातेच्याच गळ्यात. आता गायलं जात आहे तुझं मृत्यूगीत. किती उत्तम झालं असतं जर तुझं दर्शनच कदापि झालं नसतं. हे थिबिसच्या माननीय प्रजाजन हो, तुम्ही आहात कॅडम्सच्या वंशाशी एकनिष्ठ. तुम्हीच आहात थिबिसचे खरे पुत्र, खरे राजनिष्ठ. पण आता करून ठेवा मने पाषाणासारखी कठीण. आता जे तुम्ही ऐकणार आहात, पाहणार आहात, ते ऐकून झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला विलक्षण दुःख. सहस्त्र गंगा येथे आणून ओतल्या तरी आता नाही होणार तथा या पापकर्मापासून या भूमीची. पापकर्म कोणतं ते कळणारच आहे आता लवकर. शाश्वत राहणार आहे या अमंगळाचा, अभद्राचा कलंक थिबिसच्या मातीवर. पुष्कळ सोसलंय आम्ही दुःख आजवर. आज आणखी तू काय सांगणार आहेस नवीन? ऐका तर, आपली राणी मृत्यू पावली आहे. तिनं स्वतःच करून घेतला आहे आपला प्राणघात. काटा उभा राहिला असता तुमच्या अंगावर, ते भयंकर दृश्य तुम्ही पाहिलं असतं. तिची ती अखेरची तडफड, ती मरणाच्या मांडीवरची फडफड पाहिली आहे मी या डोळ्यांनी. प्रलयाच्या लाटा सुद्धा टाकू शकणार नाहीत पुसून ते भयंकर भयान चित्र माझ्या स्मृतीपटलावरून. ती थेट गेली आपल्या शयनगृहात, नी लागली ओरबाडू आपले केस. करू लागली आक्रोश मोठ्या मोठ्यानं राजा लायसच्या नावानं. आठवण झाली तिला त्या मुलाची, जो झाला होता तिला त्याच्यापासून. त्या मुलाची ज्यानं केली आपल्या पित्याची हत्या, त्या मुलाशी ज्यानं केलं तिच्याशी अभद्र अमंगल लग्न, त्या मुलाची ज्यापासून तिला झाली संतती. आठवले तिला आपल्या दुसऱ्या संसाराचे धिंडवडे. आठवलं तिला आपला मुलगा आपला पती झाला, आपल्या मुलांचा तो जन्मदाता बनला. ती कहाणी एवढंच आम्ही ऐकलं त्या क्षणी. राणीच्या आत्मघाताची वार्ता लपवून ठेवण्यात आली होती आमच्यापासून.
पण आमच्यापर्यंत ती येण्यापूर्वीच राजा एडिपस आला कर्ण कर्कश किंकाळ्या मारत. तरवार तरवार तो होता किंचाळ. कुठं कुठं आहे माझी बायको? नाही, बायको नाही. ज्या जमिनीत मी पेरला गेलो आणि ज्या जमिनीत पुढं मीच पीक काढलं ती ती जमीन गर्जना करीत दणादणा पावलं टाकीत इतस्तता होता तो फिरत पिसाटल्यासारखा. कसली तरी सैतानी शक्ती होती संचारली त्याच्या अंगात. आमच्या शब्दांना झाली होती वाचा फुटेनाशी. तसाच तसाच तो शयन मंदिराकडे गेला आणि बंद दारावर जोर जोरानं धडका मारू लागला. त्याच्या त्या अजस्त्र धडकांनी क्षणार्धात कोसळून पडली शयन मंदिराची दारं. राजानं आत पाऊल टाकलं. आम्ही आत डोकावून पाहिलं आणि काय, मान मुरगळलेल्या एका स्त्रीचं शव छताला बांधलेल्या दोरीतून लोंबकाळत असलेलं आम्हाला दिसलं. पुन्हा पुन्हा फोडली राजानं हृदय भेदून टाकणारी किंकाळी. सोडली त्यानं त्या प्रेताच्या मानेभोवतीची फासाची दोरी. पण हे काहीच नाही. याहून घडायची होती एक घटना अघोरी. मरणापूर्वी माळलं होतं राणीनं आपल्या केसात एक सुवर्णाचं फूल. राजाने ते काढलं तिच्या केशसंभारातून आणि घेतले त्याने फोडून आपले डोळे त्याच्या सुईत. आपली लाज आपलं पाप ह्या डोळ्यांनी त्याला पाहायचं नव्हतं. ते डोळे आजवर त्यांनी जे पाहिलं नव्हतं ते त्यांना यापुढेही कधीही पाहता येणार नव्हतं. आजवर त्यांनी जे पाहिलं नव्हतं पण जे पाहण्यासाठी ते आतुर झाले होते ते त्यांना यापुढे कधीही दिसणार नव्हतं. आता त्यांच्या दृष्टीस पडणार होता नुसता अंधकार, नुसता अंधकार. आणि हेच किंचाळीत खोबणीतून लोंबणारी बुबुळ ओढीत सैरा वैरा तो धावत होता पिसाटासारखा. रक्ताची संततधार लागून राहिली होती. सारा चेहरा रक्तानं थपथपला होता. अशा संपल्या दोन कहाण्या या दोन महापाप्यांच्या. आपापल्या कर्मानुसार मिळावयाच्या शिक्षा त्या दोघांनाही मिळाल्या होत्या. भूतरावरील सारी संकट, सारी मरण, सारे अश्रू, सारा लज्जा फेर धरून होत्या चेटकिणींच्या रूपानं या संपलेल्या कहाण्यांच्या थडग्याभूत. अजूनही तो किंचाळतोय, फोडा फोडा सारी धार फोडा, पाहू दे साऱ्या नगरीला आपल्या पित्याची हत्या करणारा चांडाळ चांडाळ पापी. पाहू दे साऱ्या नगरीला स्वतःच्या मातेशी. छे, अंगावर काटा उभा राहतो. पुढील परिणामांची झळ राजवंशाला लागू नये म्हणून राज्य सोडून तो आता जाणार हे मात्र निश्चित. काय रे दैवा, काय केलंस हे? नाही नाही पाहवत हे दुःख या डोळ्यांनी. हे वेदनांनो, नियतीच्या कोणत्या दैवानं तुम्हाला इथं आणलं? हे क्रौर्या, प्राक्तनाच्या कोणत्या राक्षसाच्या खांद्यावर बसून तू इथं आलास? क्षणापूर्वी नयन मनोहर असलेलं हे मुखमंडल असं विद्रूप केलंस? नाही नाही, आम्हाला हे सारं असह्य झालं आहे. देवा, कुठं आहे मी? कुठं आलो आहे मी? या वाऱ्यावर हिंदोळणारा ध्वनी माझाच आहे. काय काय आला आहे अखेर माझ्या वाट्याला? आता काळोखाच्या पंखावर उमटलेल्या या घनघोर रात्रीला उशक काल नाही. वाऱ्याशी फेर धरून तरंगणारे ढग आता हिच्या उंजळीत दिसणार नाहीत. या वेदना, या वेदना, या वेदना ओरबाडतायत माझ्या देहावरचं मांस, तोडतायत लचके माझ्या आत्म्याचे. क्रेऑन महाराज येत आहेत. केवळ त्यांच्याच शब्दावर आणि कृतीवर आहे आता अवलंबून तुझ्या इप्सिताचं भवितव्य. तुझ्या जागी आता तेच आहेत आमचे रक्षण करते. क्रिऑन,
कसं दाखवू हे तोंड मी त्याला? दिली जी वागणूक मी त्याला आजवर, ती अन्यायाची होती हे सिद्ध झाल्यावर कोणत्या तोंडानं मी करू त्याच्यापाशी न्यायाची मागणी? इडिपस, आनंद लुटावा पाहून तुझी ही दुःख स्थिती, करावी निर्भत्सना तुझी या गतपापकृत्याबद्दल म्हणून नाही आलो मी इथं. सन्मित्रा, करू नये दयेची अपेक्षा माझ्यासारख्या शापभ्रष्टानं कोणाकडून. पण पण एकच आहे माझं मागणं, केवळ तुझ्या भल्यासाठी तरी. काय आहे तुझी इच्छा? घालवून दे मला या क्षणी या भूमीच्या सीमेपार. नजरेलाही पडणार नाही मी कुणा माणसाच्या, असं फार. केलं असतं मी तसं, पण अजून आला नाही देवांचा आदेश. माझा आदेश पुरेसा स्पष्ट नाही काय? अरे तो पापी मरायला हवा, आणि इथं तो तुझ्या समोर उभा आहे. खरं आहे, पण जे जसं घडत आहे ते पाहिल्यावर आपल्याला अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता? केवळ एका नीच अधम शापभ्रष्टाकरिता? देववाणीची सर्वात अधिक तुलाच पटली आहे सत्यता. खरंय, अगदी खरंय, पण तुझ्या सौजन्याला माझं आणखीन एक आहे आवाहन. जिचा देह पडला आहे आत होऊन गतप्राण, तिची व्हावी उत्तर क्रिया तिच्या योग्यतेप्रमाणे. माझ्या मुलांची नको करूस तू काळजी, समर्थ आहेत स्वतःचं रक्षण करण्यास. पण माझ्या कन्या, माझ्या कन्या, पित्याशिवाय त्यांनी अन्नाचा कधी घास घेतला नाही. माझ्या पश्चात त्यांच्यावर मात्र असू दे तुझी मायेची पाखर. तुझ्या जवळच उभ्या आहेत त्या, मी आलो आहे त्यांना घेऊन. तुझं त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम आहे याची जाणीव आहे मला. चला आता प्रासादात. माझी इच्छा नसतानाही तुझी आज्ञा मला मानलीच पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असते. तुझं आश्वासन लक्षात आहे ना? आश्वासन? कसलं आश्वासन? या राज्याच्या सीमे पार मला घालवून द्यायचं तू मान्य केलंयस. देवच सांगतील याविषयी काय करायचं ते. नाही, कोणताच देव माझ्या वतीने बोलणार नाही. तसं असेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागीन. म्हणजे तुझी मान्यता आहे तर? अधिक काय सांगू मी. चला चला चला, तर वाट दाखवा मला आता. तू जाऊ शकतोस, पण या मुलांना तर सोडशील? नका नका रे, नका नका, माझ्या लेकरांना माझ्यापासून दूर नेऊ नका. आज्ञा पुरे झाल्या. नका. आता तू त्या द्यावयाच्या नसून त्या पाळायच्या आहेस. तुझं राज्य संपलंय. चला. थिबिसच्या पौरजनांनो, हा इडिपस एकेकाळी होता नरपुंगव, महान मानव. विश्वरहस्य होती त्याच्या चरणाशी पडलेली. वाटत होता सर्व जनांना हेवा त्याच्या विराट वैभवांचा आज. परंतु पहा कसा करून टाकला आहे उद्ध्वस्त त्याच्या प्राक्तनाचा किनारा दुर्दैवाच्या प्रलय लाटेनं. हेच आहे त्याच्या चरित्राचे फलित. असावं माणसानं दृष्टी ठेवून आपल्या अंताकडे. जो चढतो आपल्या अंतशय्येवर, निरामय मनाने घेऊन आपल्या सुखाचा घट, तोच तेवढा असतो सुखी, तेवढाच असतो खरा सुखी. इडिपस रेक्स,
राजा इडिपस. 2000 वर्षांपूर्वी सॉफोक्लेस नावाच्या एका तरुण नाटककारानं लिहिलेलं एक नाटक. एक शोकांतिका, केवळ शोकांतिका. माणसाच्या डोक्यावर अव्याहत टांगतं राहिलेलं एका अज्ञेय अशुभाचं प्रतीक. आजही अवाक करणारं, रोमहर्षक. का हे सारं घडावं इडिपसच्या बाबतीत? इतकं भयंकर, भयंकराहूनही भयंकर, प्रलयंकर. कारण ते तसंच घडायचं होतं म्हणून, दुसरं काही नाही. कला सादर करीत आहे राजा इडिपस. लेखक सदानंद रेगे, दिग्दर्शक आनंद घाणेकर. मी पूर्ण टीमला विनंती करेल की त्यांनी कृपया आपापले कॅमेरा ऑन करावे आणि आनंद काका तू तुझ्या टीमची ओळख करून दे. बिफोर वी गेट इन टू द इंट्रोडक्शन्स, मला 2 मिनिटात पटकन सांगायचं आहे काहीतरी या स्क्रिप्ट विषयी. जेव्हा आनंद काकाने स्क्रिप्ट आणली तेव्हा आम्हाला दोघांनाही एका पद्धतीचं टेन्शन होतं की हे खूप अवघड नाटक आहे, एक क्लासिक नाटक आहे आणि अशा पद्धतीने सादर करायचं तर ते शक्य होईल का. पण ते शिवधनुष्य या टीमने पूर्ण पेललंय, त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्या टीमनी खूप कष्ट घेतले आणि आपला नेहमीच असा प्रयत्न असतो की तेच काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी प्रायोगिक स्वरूपात काहीतरी इनफॅक्ट या रिडिंग इव्हेंटची स्थापना त्याच्यासाठी झाली होती की अशा काही स्क्रिप्ट ज्या आपल्याला इझिली करणं शक्य नाहीये त्या केल्या गेल्या पाहिजे. हा एक पर्पज होता. दुसरं असं होतं की हे असे जे क्लासिक्स आहेत हे कधी आपल्याकडनं लिहिले वाचले जाणार, स्पेशली आजच्या नवीन पिढीने ते कधी वाचले गेले पाहिजे, कधी वाचले जातील, कधी त्याच्यात काम केलं जाईल किंवा कधी हे कानावर पडेल, ऐकलं जाईल डोळ्याखाली. हे सगळ्या पर्पजेसनी हा रिडिंगचा इव्हेंट सुरू केलेला आणि आम्हाला खूप आनंद होतोय की अशा स्क्रिप्ट त्याच्यातनं सादर होत आहे. सो आनंद काका तुझं पुन्हा एकदा वैयक्तिक अभिनंदन की तू ही आयडिया आणली आणि एक्झिक्यूट केली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ही कास्ट वगैरे कशी निवडली, तर असं काही नाही की म्हणजे यातले बरेचसे चेहरे आपल्याला ओळखीचे आहेत, नेहमी वाचतात म्हणून. पण असं काही नाही की हे प्री कास्ट होतं. आम्ही ऑडिशनचं अपील केलं आणि ज्यांनी त्यावेळेस इंटरेस्ट दाखवला, इनफॅक्ट तो पण खूप एक ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स होता. मी एवढे 7-8 लोक म्हटलं, आनंद काकाला म्हणते 15 दिवस लोक कोणी रिस्पॉन्ड नाही करणार वगैरे, पण पहिल्या 3 दिवसातच आनंद काकाकडे त्याची कास्ट जमा झालेली होती. सो इथून पुढे पण जेव्हा असं आवाहन केलं जाईल की आम्हाला ऑडिशन हवी आहे किंवा वाचायला कलाकार हवे, तेव्हा प्लीज लवकरात लवकर त्याचा रिस्पॉन्ड करा आणि त्याच्यासाठी आम्हाला हे करा. नाही तर मग बऱ्याचदा असं होतं की अरे आम्हाला इच्छा होती पण आम्हाला चान्स मिळाला नाही. मी इथे सगळ्यांचे कॉमेंट्स वाचतोय, सगळ्यांना आवडलाय, किती दिवस रिहर्स केलं होतं वगैरे वगैरे. आय वुड स्टॉप नाऊ आणि आनंद काका आणि तुझ्या टीम तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्ही बोला आणि मग तुमच्यानंतर मी ओपन करेल माइक्स. Thank you everyone who joined for today's meeting. मी माझ्या कास्टची ओळख करून देतो. वृंद अंजली भिडे, वृंद 2 अनुराधा शृंगारपुरे, तेरेसियास चक्रपाणी चिटणीस, क्रियॉन अनन्य जोशी, चुकाष्टा अंजली किलोरुस्कर, राजदूत शैलेश कुरवाल, मेषपाल अभय पाटील आणि इडिपस निरंजन पागे आणि दूत आणि पुरोहित सत्यन लेले यांनी 2 भूमिका केल्या होत्या. गोष्ट अशी होती की यातले सगळे कलाकार यांनी मला रिक्वेस्ट पाठवली आणि त्या रिक्वेस्टमधूनच मी यांना सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये काही कलाकार असे होते की ते रिक्वेस्ट पाठवू शकले नाहीत, पण त्यांनी पूर्वीच्या माझ्या एकांकिकेसाठी किंवा ह्याच्याकरता त्यांनी मान्य केलं होतं काम करायचं, तर त्यांना मी विचारलं. पण 99% इज फ्रॉम द रिक्वेस्ट
whatever I get everybody's did a fantastic job. आता मी माईक अवधूतकडे देतो. थँक्यू अवधूत. सो जस्ट गो हेड. नो वरीज. एकदा पूर्ण टीमचा आपण एक फोटो घेऊ आपल्याला ह्याच्यावर टाकायला रेकॉर्डिंग सोबत. सो शुअर वन, तुम्हाला काय पोज द्यायची असेल, 1, 2, 3. ओके, आय हॅव अ गुड फोटोग्राफ. थँक्यू. मी आमच्या अटेंडीजला विनंती करतो की कृपया त्यांना जर बोलायचं असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल तर नक्की आम्हाला आवडेल. तुम्ही तुमचा माईक मी हळूहळू ओपन करतो आहे एकेकाचा. सो आनंद, एक पहिला प्रश्न एक आलेला होता, ते तुला सांगता येईल की वॉज बॅकग्राऊंड म्युझिक कन्सिडर टू फर्दर एनहान्स द ओव्हरऑल इम्पॅक्ट? तर तसं काही येस 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 करायचं आहे. आत्ता केलेलं नव्हतं. याचं कारण असं होतं, आम्हाला टाइम गॅप फार कमी होता. त्याकरता म्युझिशियन निवडणं आणि त्याचा म्युझिकचा वापर करणं हे आत्ता आम्ही थोडंसं नाकारलेलं होतं. कारण हा वाचनाचा प्रयोग होता, हा परफॉर्मन्स नव्हता. परफॉर्मन्समध्ये कदाचित वेगळं होऊ शकेल. आणि त्यांना दुसरा पण प्रश्न होता की त्यांना टेक्निकल आस्पेक्ट की एवढ्या स्मूथली आणि फ्लॉलेसली ऑन आणि ऑफ करणं, व्हिडिओ, ऑडिओ, ॲम्बियंट नॉईज कसा घालवला. एकदा निरंजनच्या कुत्र्याचा आवाज आला, पण बाकी ते एवढं सोडलं तर किंवा अवधूत कोणाच्या तरी कडच्या, पण अदरवाईज इट वॉज सो फ्लॉलेसली हँडल्ड. त्याच्याबद्दल टीम मधल्या कोणाला सांगायचं असलं तर ते कसं काय करतात? ते सगळे एक्सपर्ट आहेत, कामं करतात ह्याच्यामध्ये. म्हणजे माझ्यापेक्षा सगळे त्यांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर किंवा बे एरियामध्ये ते कामं करत असल्यामुळे ते नो हाऊ टू हँडल द मीडिया. माझ्यापेक्षा ते जास्त सांगू शकतील. मी ऑलमोस्ट सगळ्यांचे माईक अनम्यूट केलेले आहेत, तर ज्यांना शक्य असेल त्यांनी बोला आणि बोलून आपला माईक पुन्हा एकदा म्यूट करा आपलं बोलणं झाल्यावर. आणि किती दिवस याची रिहर्सल केली असा पण एक प्रश्न आहे या चॅटमध्ये. जेव्हा जमेल तेव्हा वन ऑन वन रिहर्सल केली. लेस दॅन 1 month. याबद्दल मी सांगतो की रिहर्सल ॲटलिस्ट जस्ट लेस दॅन 1 month. पण आनंद काका हॅज वर्कड इंडिव्हिज्युअली विथ ऑल ऑफ अस, की प्रत्येकाबरोबर, आणि तो कधीही अवेलेबल असायचा. मी त्याला दुपारी लवकर, सकाळी वगैरे कधीही बोलला तो अवेलेबल असायचा. टीम असली तर टीम, इंडिव्हिज्युअल असली तर इंडिव्हिज्युअल. व्हेरी फ्लेक्झिबल, पण व्हेरी डिटेल ओरिएंटेड डिरेक्शन. I think I will also echo what Niranjan said की hats off to आनंद. कारण ह्याच्यात कॅरेक्टर्स खूप आहेत, त्यामुळे प्रत्येकाला कोणाला तरी असं कधीच झालं नाही. आय थिंक 2दाच फक्त झालं की नाही, एकदाच ऍक्च्युली, की सगळेजण होते एक रन थ्रू करायला. त्याच्यामुळे ही रिअली हॅड टू बेंड हिज टाइम अकॉर्डिंग टू ईच अँड एव्हरी वन ऑफ अस. की आणि ही वॉज ऑलवेज रेडी की एक असेल तर ठीक आहे, मी 1 on 1 करतो, 2 असाल तर 2 या, 3 असाल तर 3 या. सो खरंच थँक्यू आनंद फॉर अकोमोडेटिंग सगळ्यांच्या नीड. आनंदने अजून एक गंमत केली, ते म्हणजे माझं काम अक्षरशः 2 मिनिटाचं होतं, पण आनंद मला सांगितलं अरे संपूर्ण नाटकाला कराटणी देणारं तुझं काम आहे. त्यामुळे मग गोष्ट अशी होती की अक्षरशः गोष्ट अशी की माझ्याकडे जेव्हा हे सगळे रिक्वेस्ट आले तर मी ऑलरेडी कास्ट फायनल केली होती, की कारण त्यावेळी ज्या लोकांनी मला फर्स्ट कम फर्स्ट सर्व प्रमाणे मी एकाने हॅलो काय नाही चालू दे. बरोबर, चालेल. हा, तर ते फर्स्ट सर्व प्रमाणे मी दुसऱ्या एका माणसाला निवडलं होतं. पण ते सायमल्टेनियसली अभयनी मला रिक्वेस्ट पाठवली. म्हटलं अभय, ऑलरेडी एका माणसाला मी कमिट केलेला आहे, जर तो ड्रॉप झाला तर यू आर द नेक्स्ट इन लाईन. आणि ते तसं झालं. अजित गवणेकर, तुमचा फीडबॅक खरंच चांगला आहे. थँक्यू. आणि आय होप आम्ही तुमचे सगळे प्रश्न हे केले. चिटणीस काकू बोला. हे एक वेगळंच सादरीकरण बघायला मिळालं. अगदी त्या काळात गेल्यासारखं वाटलं मला बघताना. सगळ्यांची कामं तर चांगली, पण आनंद काका ग्रेट जॉब एकदम.
म्हणजे वाचन असं वाटलंच नाही, असं वाटलं त्या काळातच वावरतोय प्रत्येकाची भूमिका बघताना. थँक्यू. आणि एक नवीन सादरीकरण बघायला मिळालं, सगळ्यापेक्षा वेगळं. आतापर्यंत जेवढं बघितलं त्याच्यापेक्षाही वेगळं. परत परत थोडं मध्ये मध्ये असं सादरीकरण झालं तर खूप आनंद होतो. थँक्यू. हो, आमचा नक्कीच तो प्रयत्न राहील की असे पुन्हा पुन्हा असे इव्हेंट्स करत राहणे आणि हा, अशा स्क्रिप्ट वेगळं आणणे. वेगळं काहीतरी. वेगळे वेगळे दरवेळेसच लाईट मोड किंवा दरवेळेसच पठडीतली हा. नाटकं करण्यापेक्षा असं काहीतरी करणे हा नेहमी आमचा प्रेफरन्स असतो. अजून कोणीतरी हँड रेज केला एक होता. मला विचारायचं होतं की सदानंद रेग्यांचं हे स्क्रिप्ट याचे प्रयोग झाले होते का भारतामध्ये, आणि जागर पाहायचा योग आला होता का तुला, आनंद? मी या नाटकात काम केलेलं आहे. अरे वा. यातला एक वृंद मी होतो. हो. जागरणी हे नाटक पुणे केंद्रामधलं राज्य नाट्य स्पर्धेला 80-81 या सुमारास केलेलं होतं. वा. त्यात माधव ओझेंनी इडीपशी भूमिका केली होती. गजानन परांजपेंनी क्रेयॉन केला होता आणि गजानन परांजपेला त्या क्रेयॉन करता फायनलला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. अरे वा. आणि एक श्याम भुतकर यांना त्याच्या सेट संबंधी पहिलं स्टेट कॉम्पिटिशनचं नेपथ्याचं पारितोषिक मिळालं होतं. आणि श्याम भुतकरची गोष्ट अशी, त्यांनी पहिलं नाटक केलं, त्या पहिल्या नाटकाला स्टेट कॉम्पिटिशनचं नेपथ्याचं पारितोषिक त्यांनी रावसाहेब हा चित्रपट विजय मेहतांबरोबर केला. त्या चित्रपटाला कला दिग्दर्शनात त्यांना पहिलं पारितोषिक मिळालं. वा, ग्रेट. अरविंद निगले, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, तुम्ही म्हणताय. नमस्कार. मी मुंबईहून हा अटेंड केला कार्यक्रम आणि अतिशय उत्कृष्ट झाला. म्हणजे मी वरती लिहिलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये की इट वॉज अ स्मॅशिंग परफॉर्मन्स. आणि वाचतायत असं वाटलंच नाही की सगळ्यांनीच ते पाठ केलेलं आहे बरं का. फक्त समोर रंगमंच नव्हता एवढंच बरं का. नाहीतर प्रत्येकाने म्हणजे विदाउट एनी एक्सेप्शन एव्हरी सिंगल रीडर और ऍक्टर गेव द बेस्ट परफॉर्मन्स. थँक्यू. आणि आम्ही सुद्धा करतो. म्हणजे मी आता कदाचित अभय पाटील तुम्हाला सांगतील, दे विल गेट इन टच विथ यू. मी स्वतः एकांकिका आणि नाटकं लिहितो इथे मुंबईतून. आणि माझ्या 3 एकांकिकांना राज्य पातळीवरती 3दा पहिली बक्षिसं मिळालेली आहेत. आणि आपले सिंगापूरचे मित्र अजित गावणेकर हे नॉर्मली माझ्या नाटकांचे एकांकिकांचे पहिले वाचक असतात. आणि गेल्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या हातून म्हणजे आपण तर सगळेच आयसोलेशन मध्ये होतो, त्यामुळे मी 5 नाटकं आणि 1 एकांकिका लिहिली. आणि त्यातल्या 2 नाटकांचं आणि 1 एकांकिकांचं आम्ही वाचन केलं. असं इंटरनॅशनल, कारण तो सिंगापूरहून वाचतो, आम्ही इकडे मुंबईहून वाचतो. परंतु मागा आवाज अवधूत, तुझं कीबोर्डचा टायपिंगचा हो, आवाज. माझा. तर तुमच्याकडून मला खूपच शिकायला मिळालं. कारण आमच्यामधला अजित गावणेकर किंवा तुम्ही ज्याला नास्ती म्हणता, तो अतिशय कसलेला दिग्दर्शक आणि नट आहे. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स नेहमीच चांगला होतो. परंतु मला स्वतःला तुमच्याकडून बरंचसं शिकता आलं. थँक्यू. आणि विशेषतः टेक्निकल सुद्धा तुमचं जरा शिकायला आवडेल. आय विल गेट इन टच विथ अभय पाटील की तुम्ही हे जे लेबल्स लिहिलेली आहेत प्रत्येक याच्या रीडरच्या खाली दिसतात आम्हाला, ती आम्ही कधी लिहिलेली नाहीये. तर ते थोडं टेक्निकल गोष्टी सुद्धा मला तुमच्याकडून शिकायला नक्कीच आम्ही नक्कीच तुम्हाला पाहिजे ती मदत करू. वेळेअभावी मी पुढच्या ह्याच्याकडे जातो. संजीव, तुला काहीतरी बोलायचं आहे. हो, थँक्यू. संजीव रेडकर, अप्रतिम परफॉर्मन्स, खूप आवडलं नाटक. आनंद, अमेझिंग, एव्हरीबडी डिड अ ग्रेट जॉब. प्रश्न असा होता की तुम्ही छान असं म्हणजे काइंड ऑफ ब्लॅक सगळ्यांनी इव्हन शर्ट घातलेत. आय एम शुअर दॅट इज इंटेन्शनल. पण बॅकग्राऊंड मात्र छान फ्लॅट व्हाईट आहेत सगळ्यांच्या. अभय पाटीलची मात्र मस्तपैकी ब्लॅक आहे. मला ऍक्च्युली त्याची आवडलं. म्हणजे मला असं वाटलं की जरा अभय स्टेजवरतीच आहे. तो नॅचरल ऑरा आहे, ती बॅकग्राऊंड नाहीये, नॅचरल ऑरा आहे तो.
गजानन महाराजांच्या मागे असतो ना तसा. बॅकग्राऊंड डार्क असल्याशिवाय मी दिसत नाही रे बाबा, म्हणून मला करावं लागतं. थोडा गोरा आहेस का तू? नाही नाही, तर ते आनंद इंटेन्शनल होतं का फ्लॅट? नाही गोष्ट असते. आता आपण काय होतं, आपण थिएटरमध्ये गेल्यानंतर आपला कॅनव्हास असतो. पण आता कसं आहे, प्रत्येकाच्या घराचा कॅनव्हास मी बदलू शकत नाही. तेव्हा जे काय आवश्यक आहे ते फक्त एवढंच सांगितलं होतं, तुमच्या मागं एक प्लेन भिंत पाहिजे. दॅट्स इट. त्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. त्यामुळे म्हणजे ॲज अ झूम श्रोता, अभयची बॅकग्राऊंड आहे तसं, म्हणजे एकदम असं स्टेजवरती ब्लॅक बॅकग्राऊंड इज ऍक्च्युअली व्हेरी गुड लाईट. इट इज समथिंग टू थिंक ऑफ. थँक्यू. निमा मावशी बोल. ऍक्च्युली बोलणार होते ते आता संजीवनी सांगितलं की मला हे फार जाणवलं की सगळ्यांचे टी शर्ट्स होते कलाच्या लोगोमध्ये आणि पाटील अभय पाटीलची ब्लॅक बॅकग्राऊंड आणि इट वॉज लाईक अ मिस्ट्री आणि त्यांनी खरंच मिस्ट्री सोडवली. तर इट सॉर्ट ऑफ लाईक जाइव्स टुगेदर की ह्याला काहीतरी कारण होतं, चुकून झालं असेल पण ते इट फिट्स द होल थीम व्हेरी वेल. आणि मला आधी ऍक्च्युली काय वाटलं की ह्या नाटकाला जर कॉस्ट्युम्स आणि बॅकग्राऊंड असतं तर काय मजा आली असती, पण ऍज इट अनफोल्डेड आणि एक थिंग्स केम टू मोर अँड मोर लाईक मिस्ट्री रिझॉल्विंग काइंड ऑफ थिंग. इट फेल की नाही नको होतं ते दुसरं डिस्ट्रॅक्शन. हे असं जे पांढऱ्या बॅकग्राऊंड आणि हे जे ठेवलं होतं ना, that made us really focus on the characters आणि ब्युटिफुल परफॉर्मन्सेस, सगळ्यांचे इतके सुंदर परफॉर्मन्सेस झाले. आणि as somebody said, त्या काळात आम्हाला घेऊन गेलात तुम्ही. काहीही तुमच्याकडे प्रॉप्स नव्हते तरी ग्रेट स्किल्स. थँक्यू. थँक्यू. अभिजित कुंभार, तुम्हाला काय सांगायचंय? मी उप्स, आय थिंक बंद झालं. हॅलो. हा बोला. हा बोला. तर मी प्रेझेंटर मध्ये असल्यामुळे मला कधी कुपर्टिनोला येऊन ते स्क्रिप्ट रिडिंग मला इन पर्सन कधी अटेंड करता येत नव्हती. तर थँक्स टू कोविड की मला आज हे झूम अटेंड करता आलं. आणि ऍक्च्युली मला ते स्क्रिप्ट रिडिंग वाटलं नाही, ऍक्च्युअली तो अभिनयाचा आविष्कारच होता. सो अमेझिंग परफॉर्मन्स आणि फार छान वाटतं. थँक्यू. धनश्री संत, तुम्हाला काय सांगायचंय? ओके. आय थिंक झालंय सगळ्यांचं. हा बोला. हा, मी पुण्याहून पाहिला हा कार्यक्रम, फारच छान झाला. आणि अगदी रंगमंचावर आपण एखादा प्ले पाहावा किंवा ऐकावा तसंच मला फील आला. इतके सुंदर सगळ्यांचे हावभाव वगैरे खूपच छान झाले. त्यामुळे अगदी प्रत्यक्ष नाटकच पाहतोय, वाचन नाही असं वाटत होतं बघताना. आणि खूप छान केलं सगळ्यांनी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. असेच तुम्ही कार्यक्रम करा. धन्यवाद. थँक्यू. आता या पुढचे जे आपले कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक कार्यक्रम आपला दमा मिरासदारांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या कथांचा करायचा प्लॅन चालला आहे. होपफुली नोव्हेंबरमध्ये ते होईल. सो जर कोणाला इंटरेस्ट असेल तर आम्हाला नक्की कळवा की त्याच्यामध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर, आयदर कथाकथन किंवा पार्ट ऑफ अ ग्रुप प्ले, आम्हाला नक्की कळवा. त्याच्याबद्दलच्या मेल्स आणि नोटिफिकेशन येतील. पण नोव्हेंबरमध्ये दिवाळी नंतरच्या आठवड्यात ते करायचा प्लॅन आहे. विथ दॅट आय एम गोइंग टू कॉल ऑफ टुडेज इव्हेंट. आज बऱ्यापैकी आपलं लांबलं, कारण नाटकच मुळात जरा मोठे होतं. पण पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. पूर्ण टीमचं अभिनंदन. आणि असा स्लो बसू द्यावा. स्टे सेफ. अजूनही पूर्ण धोका टळलेला नाही कोविडचा. जो आमचा नेहमीच एक विनंती वजा सूचना वजा किंवा सगळ्यांना एक कळकळीचं आव्हान असतं की कृपया सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्या. आणि लेट्स होप की आपलं इन पर्सन रिडिंग आता लवकर ऍटलिस्ट पुढच्या वर्षात तरी नक्की सुरू होईल. थँक्यू. गुड नाईट. पुन्हा भेटूयात नोव्हेंबरमध्ये. Big round of applause to the entire team. Thank you. धन्यवाद.